जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण. ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन. या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर. पर्यावरण दक्षता मंडळ आणि एन्व्हायरो व्हिजिल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात करण्यात आलेल्या ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा या उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण सर्व जाणता की पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेले 25 वर्ष पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृती या क्षेत्रामध्ये ठाणे आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये कार्यरत आहे. ठाण्यामध्ये आपली संस्था सुरू झाली, परंतु आता डोंबिवली, कल्याण, मुरबाड, टिटवाळा, मुंबई, नवी मुंबई यासारख्या भागामध्ये देखील आता आपल्या संस्थेचं काम विस्तारत चाललं आहे. आपल्या संस्थेचे अनेक प्रकल्प आहेत, जसं की पर्यावरण शाळा आहे, आपलं पर्यावरण आहे, त्यानंतर देवराई आहे, निसर्गायन आहे, अशा अनेक प्रकल्पांविषयी आपण सगळ्या एपिसोड्समध्ये ऐकत असतो विविध प्रकल्पांच्या बद्दल. आणि आजचा आपला जो विषय आहे, आजचा सेशनचा विषय अतिशय आगळा वेगळा आहे, कारण आता आपल्या सर्वांना माहीतच आहे की 19 तारखेला शिवजयंती झाली. तर त्याला जोडून आपण आजचा हा विषय घेतला आहे. अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे. त्या विषयाचं नाव आहे गडांवरील पर्यावरण. आपल्यापैकी बरेच जण ट्रेकिंगला जात असतात, तर गडांचं देखील एक पर्यावरण असतं. तर याविषयी आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आज उपस्थित आहेत शेखर राजे शिर्के सर. मी तुम्हाला थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. सह्याद्री आणि हिमालयामध्ये गिर्यारोहण आणि गिरिदुर्ग भ्रमणाचा त्यांचा 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यानंतर निसर्ग आहे, साहसी खेळ या विषयांवरती स्थिर छायाचित्रण तसेच अनेक माहितीपटांची निर्मिती त्यांनी केली आहे. विंडो बर्डिंग या त्यांच्या माहितीपटास शेखर सर आणि सीमा मॅडम या दोघांनी तो चित्रपट केला होता, म्हणजे डॉक्युमेंटरी केली होती. तर याला आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रथम क्रमांकाचं बक्षीस देखील मिळालं आहे. आणि पर्यावरण दक्षता मंडळातर्फे आपण जे फिल्म फेस्टिवल चालवत होतो, तर त्यामध्ये देखील हा चित्रपटाचं बऱ्याचदा प्रदर्शन झालं आहे आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स देखील मिळाला आहे. डोंगर वाटा हे अतिशय सुंदर पुस्तक आहे सरांचं. ते सह्याद्री आणि हिमालयातील अनुभवांवरती आधारित त्यांनी लेखन केलं आहे. सर्वांना विनंती आहे की जरूर हे पुस्तक तुम्ही वाचावं. मी स्वतः ते पुस्तक वाचलं आहे आणि अतिशय सुंदर, म्हणजे आपण स्वतः त्या ठिकाणी आहोत असंच त्या पुस्तकातून आपल्याला वाटतं ते वाचताना. त्यानंतर विविध वर्तमानपत्रातून देखील सरांचं गिरिदुर्ग भ्रमण या विषयावरती अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. आपल्या संस्थेचं आपलं पर्यावरण हे जे मॅगझिन आहे त्यात देखील सर रेग्युलर लिखाण करत असतात आणि त्यांच्या त्या आर्टिकल्सला पण खूप चांगला रिस्पॉन्स मिळत असतो. तर आता फार वेळ न घेता मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करावी. आजचा आपला विषय आहे गडांवरील पर्यावरण. नमस्कार मंडळी. तर सर्वप्रथम पर्यावरण दक्षता मंचाचे आभार की मला इथे त्यांनी संधी दिली या विषयावरती बोलायची. जरा वेगळा विषय आहे माझ्यासाठी पण, म्हणजे पर्यावरण हे आपल्याला माहिती आहे आणि गडदुर्ग पण माहिती आहे, पण या दोघांची सांगड हे घालणं हे जरा विशेष काम आहे. तर आज या प्रेझेंटेशनमध्ये किंवा या सादरीकरणामध्ये आपण ह्या गोष्टीची आपण माहिती करून घेणार आहोत. पहिले म्हणजे विषय ओळख, एक चित्रफित पण बनवलेली आहे पर्यावरणच्या बद्दल थोडीशी माहिती, गडकोटावरती कोणती जैवविविधता असते त्याबद्दलची थोडी आपण माहिती करून घेऊ, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिव्ह नोटलेस या संकल्पनेबद्दल पण जास्त माहिती करून घेऊ.
तो विषय ओळख करून घेताना आपल्याला सर्वांना गडकोट किल्ले हे सगळं माहिती आहे, पर्यावरण देखील माहिती आहे. परंतु बरेच लोक अशी असतात की त्यांना किल्ल्यांची माहिती असते पण किल्ले असतीलच असं नाही. तर त्यांच्यासाठी एक चित्रफित आहे, ते आपण सुरुवातीला पाहूया. पर्यावरण, एखाद्या जागेचं पर्यावरण कसं असतं, तिथले नैसर्गिक आणि तिथला सांस्कृतिक वारसा हा कसा असतो त्याबद्दल आपण माहिती करून घेणार आहे. गडकोटांचं बद्दल जर बोलायचं झालं तर आपल्या पृथ्वीची जेव्हा निर्मिती झाली तेव्हापासून आतापर्यंत कोट्यावधी वर्ष होऊन गेली. हा जो पृथ्वी तलावरचा निसर्ग आहे हा कोट्यावधी वर्षापासून आहे. त्यामध्ये गडकोटांचा जो भाग आहे किंवा गडकोटांचं जे आयुष्य आहे हे 2,500-3,000 वर्षापूर्वी पुरतच आहे. म्हणजे आपल्या सह्याद्रीचा जर विचार करता गेला तर म्हणजे जवळजवळ इसवी सन पूर्व 500 पासून ते आतापर्यंत. तर इसवी सन पूर्व 500 पासून सातवाहनांनी जे किल्ले बनवले होते तेव्हापासून ते आतापर्यंत 1760 मध्ये वगैरे एक शेवटचा किल्ला आपल्याकडे बनवला गेला मल्हारगड म्हणून. तर तिथपर्यंत या किल्ल्यांचा आपल्याकडे इतिहास आहे, म्हणजे किल्ल्यांच्या बांधणी. या किल्ल्यांच्या बांधणीचं वैशिष्ट्य असं आहे की सह्याद्रीच्या कडेकपारीचे जेव्हा हे किल्ले बांधले गेले, बनवले गेले, त्या किल्ल्यांचं वैशिष्ट्य सगळ्यात महत्वाचं असं आहे की ते जवळ गेल्याशिवाय आपल्याला कळत देखील नाही की तिकडे ते किल्ले आहेत. म्हणजे इतके ते तिथल्या पर्यावरणाला मिक्स मॅच झालेले असतात, कारण ते त्यांनी जे वापरलेले तिथलं जे साहित्य आहे ते तिथलं लोकल असतं. आणि त्यामुळे काय झालं की शत्रूला तर ते दिसत नाहीच, आपल्याला पण आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्यालाही ते दिसत नाहीत. पण मुळात आता हा किल्ला हा जो किंवा गडकोट जे हा जे वास्तू जी आहे आपल्या सह्याद्रीमध्ये ती तिथल्या पर्यावरणाशी तिथल्या निसर्गाशी पूर्ण एकरूप अशी झालेली आहे, असं त्या किल्ल्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि मग त्या किल्ल्यांचं पर्यावरण हा एक विशेष भाग आहे. आता जेव्हा आपण सह्याद्री पर्वतरांग जेव्हा आपण विचार करतो तर सह्याद्री पर्वतरांगेतला पहिला प्रत्येक डोंगर हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि तिथल्या पर्यावरण बघण्यासाठी जाण्यासाठी हे जरा वेगळी वाट करायला लागते. किल्ल्यांच्या बाबतीत कसं आहे की त्याच लेवलला म्हणजे जवळजवळ 2,000 ते 3,000 फुटापासून 4,000 फुटापर्यंत 5,000 फुटापर्यंत किल्ल्यांची रचना आहे, म्हणजे हाईट समुद्र सपाटीपासून. तर सह्याद्री ते कुठल्याही असे उंच डोंगरातली जी नैसर्गिक ठेवण जी असते ती आपल्याला सहज जाऊन बघता येणार नाही. पण ते जर बघायचे असेल तर आपण किल्ल्यामध्ये सहज जाऊ शकतो आणि किल्ल्यामध्ये गेल्यानंतर ती तिथली नैसर्गिक परिस्थिती जी आहे ती आपल्याला चांगली लक्षात येते. तर हे दोन गोष्टी आहेत की किल्ला आणि तिथला निसर्ग आणि किंवा तिथलं पर्यावरण. तर याविषयी आपण डिटेलमध्ये चर्चा करू. त्याआधी आपण एक ही स्लाइड आहे गडावरील पर्यावरणाच्या रिलेटेड. या सादरीकरणामध्ये एक गंमत अशी आहे की काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, शेवटी त्याची जमल्यास उत्तरं द्या. तर हा किल्ला कोणता आहे? हा किल्ला बघा, किल्ल्यावरचं पर्यावरण बघा तिथल्या, आणि त्याच्या बाजूचं गाव पण आहे त्याला टच झालेलं तिथलं पर्यावरण. म्हणजे एकाच फ्रेममध्ये गावाचं पर्यावरण आणि किल्ल्यावरचं पर्यावरण हे आपल्याला एकाच फ्रेममध्ये दिसतंय. ही चित्रफित बनवताना काळजी घेतलेली आहे की ज्यांनी आतापर्यंत दुर्ग बघितलेले नाहीत, म्हणजे किल्ला हा प्रकार त्याची अॅनाटॉमी जनरली माहिती असते की महादरवाजा असतो, मग बुरुज असतात, तटबंदी असते, असं वेगवेगळे जनरल अॅनाटॉमी माहिती असते. पण तिथलं वातावरण किंवा पर्यावरण कसं असेल वेगवेगळ्या ऋतूमध्ये तर याची एक फिल्म आहे, ती आपण जरा 1-3-4 मिनिटाची ती बघूया आणि मग आपण पुढे सरकूया. हा राजगड किल्ला आहे. राजगडाचा पाली दरवाजा आणि महादरवाजा, हा रांगणा आहे, पांडवगड. केंजळगड,
कोकणकडा हरिश्चंद्रगडाचा, हरिश्चंद्रेश्वर, हरिश्चंद्रगडावरती असलेली मंदिर आहेत. हरिश्चंद्रगडावरची देवळं. कारवीच्या काठ्यांचं भिंत तयार करणार का? त्याला काळ माती लावून घ्यायची, बर. शेण आणि माती, हा. आणि ते कुठंतरी असं उभं करायचं, त्याला आतून चूल लावणार आपण, बर. तिथं स्वयंपाक बनवणार. बर बर बर. तोरणा, रतनगड, रतनगडाचं जंगल आहे. राजगड, राजगडाचा बालेकिल्ला, संजीवनी माची राजगडाची, सुवेळा माची राजगडाची, रायगड, रायगडावरची बाजारपेठ, हरिहर, हरिहर, गडावरचे संवर्धनाचे काम, तोरणा. हा नव्याने तयार झालेला आपला वारसा, हा नॉर्मली तुम्हाला प्रत्येक गडावर दिसेल. तर मंडळी, गडावर ऍक्च्युअली ना 3 प्रकारची माणसं जातात. तर या 3 प्रकारच्या माणसामध्ये सहलीला जाणारे म्हणजे पर्यटक, नंतर अभ्यासू वृत्तीने जाणारे आणि ट्रेकिंग करणारे, किल्ले बघणारे, ट्रेकिंग करत, गडदुर्ग भ्रमण करत, अशी 3 प्रकारची माणसं असतात. चौथा एक प्रकार आहे तो पर्यावरणाचा तिथला अभ्यास करण्यासाठी जाणार आहे. तर त्यातले जे पर्यटक नावाची जी कॅटेगरी आहे ना, हे भयंकरच बेशिस्त प्रकार असतो, बेशिस्त माणसं असतात. म्हणजे ते झुंडीने, अक्षरशः झुंडीने किल्ल्यावरती आक्रमण करतात. आणि आम्ही तो नेहमी अनुभव घेतो. आपल्याला बाजूला व्हायला लागतं. म्हणजे जसं ही जी सहलीला येणारे जे पर्यटक असतात किल्ल्यावरती, त्यांच्या अंगामध्ये मावळा संचारतो आणि मावळा संचारल्यानंतर ते गडावरती हर हर महादेव वगैरे, शिवाजी महाराज की जय, आक्रमण, ऍक्च्युअली आक्रमण असतं ते. भीती वाटते त्यांची. आणि मग त्यांच्या तिथे काही ताळाबंद नसतो, ते कसे वागतात, कसे राहतात, काय. तर तो एक प्रकार आहे. दुसरा प्रकार असतो की जे किल्ला हे अभ्यासू दृष्टीने बघण्यासाठी आलेले, त्यांना खरोखरच इतिहास आणि तिथल्या जिओग्राफीचा अभ्यास करायचा असतो. ही मंडळी फार थोडी असतात, पण शिस्तबद्ध असतात. आणि तिसरा आहे तो साहसी पर्यटकांचा, म्हणजे किल्ले ॲज अ ट्रेकर म्हणून. ही सुद्धा संख्या बरीच असते, पण ही लोक पण शिस्तबद्ध असतात. ते किल्ल्याचा तिथे काही गडबड जास्त करत नाहीत. चौथा प्रकार जो जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी आलेली मंडळी, ही कमी असते, ही संख्येने पण कमी असतात आणि ते पण काही बेशिस्तपणा असतं त्यांच्या अंगामध्ये नसतो. आता ही जरी 4 प्रकार जरी आपण बघितले ना, तर यामध्ये तिथल्या जैवविविधतेला धक्का बसण्यासारखी काही ऍक्टिव्हिटी होत नाही, पण पर्यावरण मात्र डिस्टर्ब करू शकतात, अशी ही मंडळी असते. तर आपण थोडक्यात आपण पर्यावरण हे नॉर्मली काय आहे ते आपण बघूया. तर पर्यावरण याचे 2 भाग असतात. म्हणजे एखाद्या किल्ल्याची परिसंस्था किंवा इकोसिस्टीम म्हणतो, तर इकोसिस्टीम मध्ये जैविक, बायोटिक आणि अबायोटिक, जैविक आणि अजैविक अशा 2 घटक असतात. त्यामध्ये जैविक मध्ये तिथली जैवविविधता
अजैविक मध्ये हवा, पाणी, वातावरण, तिथलं माती, दगड, हे अजैविक. हल्ली नैसर्गिक पर्यावरणामध्ये अजून एक पर्यावरणीय घटक ऍड झालाय, तो म्हणजे मानव. त्या मानवाने केलेले जे हस्तक्षेप आहेत म्हणजे प्रदूषण. हल्ली प्रदूषण हा सुद्धा पर्यावरणाचाच घटक झालाय. हवामान बदल आणि तिथले सामाजिक पर्यावरण, आर्थिक पर्यावरण आणि सांस्कृतिक पर्यावरण. त्याच्यामध्ये अजून एक रिसेंटली ऍड झाले, तो म्हणजे पॉलिटिकल एन्व्हायरमेंट किंवा राजकीय पर्यावरण. तर ह्यातला आपण जे किल्ल्यावरची जैवविविधता, पाणी, तिथलं प्रदूषण आणि सांस्कृतिक पर्यावरण, ह्या गोष्टींचा आपण विचार करू किल्ले आणि तिथल्या पर्यावरणचा विचार करताना. तर नैसर्गिक पर्यावरण जे आहे किंवा आपण याला नैसर्गिक वारसा म्हणतो, दोन प्रकारचे वारसे आहेत. एक म्हणजे नैसर्गिक वारसा आणि दुसरा म्हणजे सांस्कृतिक वारसा. नॅचरल हेरिटेज किंवा कल्चरल हेरिटेज आणि दुसरं कल्चरल हेरिटेज. तर या नॅचरल हेरिटेज किंवा नैसर्गिक वारसा जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये हल्ली हे 2-3 प्रकार आलेले आहेत. ते बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट किंवा जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे आपण हे नेहमी पेपरमधनं, भाषणातनं ऐकतो. यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे किल्ल्यावरच्या पर्यावरणाच्या दृष्टीने की बायोडायव्हर्सिटी नक्की काय असते, नैसर्गिक वारसा म्हणजे नक्की काय असतो आणि त्याची क्रायटेरिया काय असतात आता ते डिक्लेअर करण्यासाठी. आता हे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट हा एक विशेष संकल्पना आहे. बऱ्याचदा असं दिसतं की बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट ही एक काहीतरी विशेष पदवी मिळाल्यासारखं लोकांना वाटतं. म्हणजे बऱ्याच लोकांचा तो असा गैरसमज आहे आणि भाषणातनं, लेखातनं तो जाणवतो की आपला सह्याद्री हा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे, म्हणजे काहीतरी विशेष पदवी मिळाल्यासारखं. म्हणजे बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधतेने संपूर्ण परिपूर्ण आहे म्हणजे तो हॉटस्पॉट आहे असातला भाग नाही. हा गैरसमज आपल्यातनं काढून टाकायला पाहिजे. मुळात हॉटस्पॉट म्हणजे काय की बऱ्याच वर्षापूर्वी एका शास्त्रज्ञाच्या लक्षात आलं की एखादी जैवविविधता तिथली जेव्हा डिटोरिएट होत जाते, डिटोरिएट झाल्यानंतर मग ती आयडेंटिफाय करणं म्हणजे तिची ओळखणं आणि त्याच्यावरती काम करण्याची गरज असते. अशी जी इकोसिस्टीम असते ती हॉटस्पॉट होते. ते आपल्याला त्याचं ते लाजिरवान आहे. म्हणजे त्याचं आपल्याला वैषम्य किंवा वाईट वाटलं पाहिजे की आपला सह्याद्री हा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट डिक्लेअर केलेला आहे. तर हे हॉटस्पॉट म्हणजे काय, तर ते आपण बघूया. आता आपल्या भारतामध्ये जगामध्ये टोटल 36 हॉटस्पॉट आहेत बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. ही बायोडायव्हर्सिटी जगाच्या पृथ्वीच्या पुढच्या सगळ्या 400-500 हजारो वर्षांसाठी फार गरजेची आहे. म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी, मानवी पिढ्यांसाठी ही बायोडायव्हर्सिटी फार गरजेची आहे, तिथली जैवविविधता. त्याच्यामुळे आपल्याला अन्न मिळतं, आपल्याला औषधं मिळतात, आपल्या सगळ्या जीवनामध्ये उपयोगी पडतील अशा वनस्पतींचा तिथे साठा असतो. आणि अशा बायोडायव्हर्सिटी एरियामध्ये तिथे गडबड चालू आहे. तर असे या 4 भारतातल्या कुठल्या आहेत तर हिमालयाची पूर्ण रेंज, नंतर आपली सह्याद्री श्रीलंकेपर्यंतचा रांग, म्हणजे सह्याद्री या कर्नाटकापर्यंत मानला जातो. कर्नाटकाच्या खालती मलय पर्वत आणि नंतर श्रीलंका असा हा वेस्टर्न घाटचा जो पूर्ण पट्टा आहे तो बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट डिक्लेअर केलाय. नंतर सुंदर लाईन म्हणजे अंदमान निकोबार बेटे आणि इंडो बर्मा परिसर, उत्तर पूर्व भारत, आसाम सोडून. तर हा जो बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे तर ह्याचा क्रायटेरिया काय आहे की कमीत कमी 1,500 विशेष वनस्पती अशा ठिकाणी असायला पाहिजे की त्या तिथल्याशिवाय जगाच्या पाठीवर अजून कुठेही नाहीत. आणि त्या पर्टिक्युलर जागेचा मानवामुळे सतत नाश झालेला होत आहे. म्हणजे 70% अधिक अधिवासाचा नाश झाला तर अशा एरियाला बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हटलं जातं. तर आपली सह्याद्रीची पूर्ण रांग ही बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणजे काय की तिथली जैवविविधता एकदम विशेष आहे, अल्टिमेट जैवविविधता आहे, ती आपल्याला माहिती आहे. परंतु 70% तिथल्या अधिवासाचा, तिथल्या जैवविविधतेचा ऑलरेडी नाश झालेला आहे की जो कधी भरून येणार नाही. आणि म्हणून त्याला हॉटस्पॉट म्हणतात. ते आपली कौतुक करण्यासारखी गोष्ट नाही. आम्ही बऱ्याचदा भाषणामध्ये ऐकतो की कौतुकाच्या दृष्टीने विचार केला की आपलं बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे. असं काही नाही, याची आपल्याला लाज वाटायला पाहिजे. दुसरी गोष्ट की जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणजे काय.
जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ, ह्याच्यामध्ये नैसर्गिक हा शब्द फार महत्वाचा आहे. म्हणजे जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ असतात की जसं अजंठा लेणी आहे किंवा ताजमहाल आहे, एलिफंटा केव्ज आहेत, ही जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ झाली. जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणजे जिथं निसर्गाचा अधिवास आहे आणि परिपूर्ण निसर्ग आहे, अशी अशी भारतामध्ये अनेक नैसर्गिक वारसा स्थळ आहेत. आपल्या सह्याद्रीमध्ये नैसर्गिक वारसा स्थळ 39 आहेत. आपला सह्याद्री हा पूर्ण सह्याद्री हा जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून डिक्लेअर नाही झालेला. त्या सह्याद्री, अख्ख्या सह्याद्री म्हणजे नाशिक पासून श्रीलंकेपर्यंत असे फक्त 7 स्पॉट त्यांनी निवडलेले आहेत. त्या 7 स्पॉट फक्त नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून डिक्लेअर केलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वारसा स्थळ ही केरळ आणि कर्नाटकामध्ये. केरळमध्ये 19 आहेत, कर्नाटकात 10 आहेत, महाराष्ट्रामध्ये फक्त 4 आहेत नैसर्गिक वारसा स्थळ. त्यातली 4 म्हणजे कास पठार राखीव वन, नंतर कोयना अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि राधानगरी अभयारण्य. ही नॅशनल पार्क आपल्या देशातली आहेत ना, ती सगळी ऑलमोस्ट सगळी नैसर्गिक वारसा स्थळ आहेत, म्हणजे वर्ल्ड नॅचरल हेरिटेज साईट. तर नैसर्गिक वारसा स्थळ एक समजून घ्यायला पाहिजे की संपूर्ण सह्याद्रीसाठी नाही आहे, हे फक्त आपल्या सह्याद्रीच्या दृष्टीने किंवा आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने फक्त 4 जागा आहेत ह्या. म्हणजे कोयनेच्या साऊथला जवळजवळ सगळा एरिया वारसा स्थळ म्हणून डिक्लेअर केला. म्हणजे कोयनेनंतर चांदोली, नंतर राधानगरी, मध्ये गॅप्स आहेत पण ते नॉमिनल आहेत. पण हा जो सगळा खालचा भाग आहे तो नैसर्गिक वारसा स्थळ आहे. आणि त्या नैसर्गिक वारसा स्थळामध्ये काही किल्ले आहेत, जसं प्रचितीगड आहे संगमेश्वर जवळ, चिपळूण जवळचा भैरवगड आहे. तर ते हे जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा जो रिजन आहे त्यामध्ये किल्ले पण आहेत. कास पठार राखीव वन, हे कास पठार हे काही ठराविक किलोमीटरचंच आहे, स्क्वेअर किलोमीटरचं, पण ते नैसर्गिक वारसा स्थळ आहे. त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे तो नाही आहे. महाबळेश्वरच्या नॉर्थ साईडचा जो परिसर आहे सह्याद्रीचा, हे काही वारसा स्थळ नाही आहे, तो हॉटस्पॉट आहे. तिथल्या नैसर्गिक संपदेचं सगळी वाट लागलेली आहे आतापर्यंत, म्हणजे मनुष्याने वाट लावलेली आहे. त्यामुळे त्याला नैसर्गिक वारसा स्थळाचा स्टेटस मिळालेला नाही आहे, त्याला हॉटस्पॉटचा स्टेटस मिळाला, म्हणजे अख्ख्या सह्याद्रीलाच मिळालं. आणि त्यातल्या त्यात ही जी काही स्थळं आहेत ती वारसा स्थळ आहेत. आणि वारसा स्थळाचा एक कन्सेप्ट असा आहे, म्हणजे त्याचं महत्वाचा गोष्ट अशी आहे की ह्याच्यातला जागतिक हा शब्द फार महत्वाचा आहे. कारण जागतिक हा शब्द हा फक्त भारताचा नैसर्गिक वारसा स्थळ नाही, हे जागतिक आहे. म्हणजे ह्याच्यावरती जगाचा अधिकार म्हणतो मी. म्हणजे ह्याचा नाश होणं परवडणारं नाही आहे. ही जगातला कोणताही माणूस जेव्हा पर्यटक म्हणून इथे येतो तो पहिलं काय शोधतो की इथे नॅचरल हेरिटेज किंवा कल्चरल हेरिटेज साईट्स कुठल्या आहेत, आणि त्या तो बघायला जातो. समजलं की नाही? तर जागतिकचा अर्थ असा आहे की ते जगाची मालमत्ता झालेली आहे. म्हणजे कास पठार हे काही सातारा जिल्हा किंवा महाराष्ट्र किंवा भारतापुरता मर्यादित नाही, ते इट इज अ वर्ल्ड प्रॉपर्टी. म्हणून जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ झालं. ते त्यांच्याही काही स्टँडर्ड्स आहेत, म्हणजे त्यांच्या क्रायटेरिया आहेत. त्या क्रायटेरियामध्ये जो बसलं तरच ते वारसा स्थळ डिक्लेअर होतं. ते दरवर्षी किंवा दर 3 वर्षांनी त्याचं ऑडिट होतं. जर त्यांना वाटलं याच्यात कमी झालंय की तो दर्जा काढून घेतला जातो. कास पठाराचा मला तर भीती वाटते. कास पठार काही वर्षांनी त्याचा हे नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून जो दर्जा आहे हा कदाचित काढला जाऊ शकतो, अशी बिकट परिस्थिती कास पठारावर आहे. अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानामध्ये तसं होत नाही, कारण ते मुळात प्रोटेक्टेड असतं, खूपच चांगल्या प्रकारे प्रोटेक्शन असतं, त्यामुळे तिथे काही तशी गडबड होत नाही. तुम्हाला माहिती असेल या सगळ्या हा जो पट्टा आहे व्याघ्र प्रकल्प म्हणून डिक्लेअर आहे, तिथे माणसाला कोणाला जाऊन देत नाही. म्हणजे इव्हन फॉरेस्टचे गार्ड सुद्धा जाताना त्यांना परमिशन काढायला लागते. तर हे तर टिकूनच राहील. प्रॉब्लेम असा आहे की हा जो हॉटस्पॉट आहे, या आपले बरेचसे किल्ले या हॉटस्पॉटमध्ये आहेत. आपले बरेचसे किल्ले जेव्हा आपण हॉटस्पॉटमध्ये आहेत असं म्हणतो, याचा अर्थ असा आहे की त्या किल्ल्यावरती सगळ्या संपदेची वाट लागत चाललेली आहे, म्हणजे नाहीसे होत चाललेले आहेत. तर जेव्हा आपण किल्ल्यावर जातो तेव्हा हे लक्षात असू द्यायला पाहिजे की अरे हे आपण बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटमधनं फिरतोय, इथली बायोडायव्हर्सिटीची काही वर्षांनी गायब होणार आहे. आणि अशा ह्याच्यातून आपल्या परिस्थितीमधून आपण हे किल्ले पाहतोय. तर आपण जैवविविधतेकडे येऊया. जैवविविधता म्हणजे जीव जे आहेत
जीव म्हणजे त्याच्यामध्ये वनस्पती आल्या, फुलं आली, दुर्मिळ वनस्पती आल्या, प्राणी आले, ह्याच्यातली विविधता, हे जेवढी विविध असतील तेवढी ती तिथला जे निसर्ग आहे तो एनरिच असतो. वनस्पतीमध्ये औषधी वनस्पती, दुर्मिळ वनस्पती. तर एकदा असं झालं होतं, बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे 30-40 वर्ष झाली. आमचा एक ट्रेक होता राजगडावरती. राजगड ते शिवतरगड असा एक ट्रेक होता भर पावसातला, ऑगस्ट महिना होता, आणि राजगड किल्ला आम्ही चढून गेलो. 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. तर पूर्ण किल्ला म्हणजे महादरवाज्यानंतरचा संपूर्ण भाग हा धुक्यामध्ये गुडुप्पा झाला होता. ते धुकट एवढं गच्च होतं की शेजारचा माणूस, म्हणजे आम्ही महादरवाजा क्रॉस केला हे पण आम्हाला कळालं नाही. एकदा जस्ट असं अंधुकसा भात झालं की अरे आपण महादरवाजा क्रॉस केला. शेजारचा आमचा माणूस पण आम्हाला दिसत नव्हतं, एवढं गच्च धुकं होतं. त्या पुसटच्या पायवाटेवर आम्ही कसं बसं पद्मावती वाचीवरच्या देवळात गेलो, तर तिकडे एक म्हातार बुवा बसले होते. त्यांच्या अंगावरती गोधडी होती, घोंगडी होती, पाऊस होता, म्हणजे ढगातला पाऊस होता. तर ढगातला पाऊस आहे एक वेगळा प्रकार आहे. तर ढगातला पाऊस होता, सगळं ओलेत होतं, धुकं होतं, आणि त्यांनी आमचं स्वागत केलं. आणि संध्याकाळ होत आलेली, आमची रात्र त्यांच्याशी गप्पा मारत त्या देवळामध्ये, पद्मावतीच्या देवळामध्ये सरली. तर त्यांनी त्यांची ओळख काय सांगितली माहिती आहे का? ते म्हणाले की मी डॉक्टर आहे. तर आम्ही एकदम चचापलो, म्हटलं डॉक्टर? हा, कसं काय? तर मी इथला वैद्य आहे. तर मला इथल्या सगळ्या ज्या आजूबाजूला ज्या वनस्पती आहेत त्यांचे औषधी गुणधर्म माहिती आहेत. त्यामुळे इथे कोणी आजूबाजूला कोणी आजारी पडलं तर हे डॉक्टर देबे, हे मी धावून जातो आणि मी त्यांना बरा करतो. म्हटलं तुम्हाला एवढी माहिती आहे? म्हटलं हा माहिती आहे. अशा गप्पामध्ये आमची रात्र सरली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही संजीवनी माची उतरलो हळू दरवाज्यातून त्यांच्याबरोबर, त्यांच्या हातात हात घालूनच, कारण काय ते इतकं गच्च दुखत दुसऱ्या दिवशी होतं, ते चालणं पण मुश्किल होतं. आणि त्याच्यामधनं ते आम्हाला वनस्पती दाखवत होते आणि त्याचे औषधी गुणधर्म काय ते सांगत होते. त्यानंतर बरीच वर्ष आम्ही जेव्हा किल्ल्यावरती जात असतो तर तिथे खूपच अशी माणसं भेटतात की ज्यांना याचं नॉलेज आहे आणि ज्याला आपण म्हणतो पारंपरिक ज्ञान. तर ही गडावरची जैवविविधता आहे, त्याच्यावरती आपण हळूहळू बोलूच. हे जे चित्र आहे गेल्या महिन्यातलं आहे. मी मगाशी तुम्हाला 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट सांगितली. हे गेल्या महिन्यातलं जानेवारीतलं चित्र आहे. हे निमगिरी म्हणून किल्ला आहे, माळशेज घाटवरती चढून गेल्यानंतर जुन्नर आणि माळशेज घाटाच्या मध्ये निमगिरी किल्ला आहे. तिथल्या एका शिखरावरती चढाई चालू होती. हे प्रस्थारोहणाचा साहसी उपक्रम चालू आहे. आम्ही फोटोग्राफीसाठी बसलो होतो खाली आणि तिथे एक आदिवासी बाई ओरडत बाहेर आली. तर हे जे हिरवं झुडूप दिसतंय, त्या हिरव्या झुडूप त्या झुडुपाचे तिला पानं आणि काट्या पाहिजे होत्या, म्हणजे त्या फांद्या पाहिजे होत्या. आणि तिने ओरडून गोंधळ घातला. तिला म्हटलं बाई शांत हो, काय पाहिजे? तर तिने ते झाड दाखवलं. त्या दोन जी वरची माणसं दिसतात त्याच्यामध्ये जे झाड आहे ना झुडूप, ते झुडूप. तर तिथे जाण्यासाठी हे सर्वसामान्य माणूस तिथे जाऊ नाही शकत, तिथे गिर्यारोहकच जाऊ शकतो. तर त्यांना ते झाडाचा भाग पाहिजे होता, फांदी आणि हे. तर म्हटलं थांबा, ओरडू नका. मग आमच्याकडे जे वॉकी टॉकी रेडिओ असते त्याच्यावरती आम्ही त्यांना कम्युनिकेट केले की बाबा तिथलं जरा तोडून जरा खाली आणा. मग ते खाली आणून त्यांना दिलं त्या बाईला. तर तिला विचारलं हे काय आहे? तर ते म्हणाले ही रगतुरेडा नावाची वनस्पती आहे आणि हिचा औषधी उपयोग खूप आहे. तर ही जी वनस्पती आहे हिची पानं आणि तिच्या ज्या काड्या आहेत त्या उकळून त्याचा जर अर्क पिला तर आपल्या शरीरामधले जे स्नायू दुखतात किंवा जॉईंट पेन आहे किंवा काही ब्लड सर्क्युलेशनचा इश्यू आहे तर हे सगळे सांधे आणि हे सगळे क्लिअर होतात. तर असं तिने ते गुणधर्म सांगितले. आता हे रगतुरेडाचं झाड आम्हाला बऱ्याच जणांनी दाखवलेलं आहे. एक कड्यावरती मी पहिल्यांदाच बघितलं. आता खांडसचे किंवा भीमाशंकरच्या पायथ्याला खांडसचे वामन मामा एनकर आम्ही त्यांच्याबरोबरच फिरलेलो आहे. तर त्यांनी ही अशा वनस्पती भरपूर त्यांनी दाखवल्या होत्या. हे हरिश्चंद्रगडाचं पठार आहे. इथं कोकणकडा क्लाइम्बिंगची ऍक्टिव्हिटी काही वर्षापूर्वी आमची चाललेली. तर तो कोकणकडा चढत असताना मी वरती पठारावरती तिथे
6-7 दिवस राहायला होतो. आणि तिथे मदतीसाठी खाली बेलपाड्यातले काही आदिवासी वर आले होते. आणि मग मोकळा वेळ करायचा काय, तर त्यांच्याशी गप्पा मारता मारता त्यांनी ते समोरचं जे रान दिसतंय त्या रानामध्ये मी जायचो त्यांच्याबरोबर. आणि इतक्या औषधी वनस्पतीची त्यांनी माहिती सांगितली. त्यांनी माहिती सांगायची पण ते नाव नाही सांगायचे. मग त्यांना म्हटलं, बाबा तुम्ही नाव का नाही सांगत? त्यांनी त्याचा फोटो घ्यायला पण ते जरा नाखुशच होते. फोटो घेऊ नका आणि नाव पण नाही सांगा. म्हटलं का, असं का करता? तुम्हाला जर नाव सांगितलं आणि याचा जर फोटो घेतला तर ही वनस्पती तुम्हाला पुढच्या 5-10 वर्षात दिसणार पण नाही. हे कळालं लोकांना की ही वनस्पती या रोगावर उपयोग होतो. ही वनस्पती इथनंच काय अख्ख्या सह्याद्रीतनं गायब होईल. आणि त्याचं म्हणणं खरं आहे. काही वर्षापूर्वी एक नरक्या नावाची वनस्पती आहे सह्याद्रीमधली, ती अशीच गायब झाली. तर ती ब्लड कॅन्सर किंवा लहान मुलांच्या कॅन्सरवरती फार उपयुक्त होती. आणि ते जेव्हा लोकांना कळालं की वनस्पती 1 आठवड्याच्या आत संपूर्ण सह्याद्रीतून गायब झाली, असं आम्ही पेपरमध्ये वाचलं आणि मी ऍक्च्युली बघितलेलं पण आहे. ते आता ते हळूहळू तिचं रेस्टोरेशन त्या वनस्पतीचं चाललेलं आहे. हा आहे तोरण्याचा किल्ला, त्याचे तोरण्याची बुदलामाची. आणि हे जे किल्ल्याचं जे परिसर आहे ना, किल्ल्याचं अंगोपांग, ह्याच्यामध्ये जी झाडी असते, ही झाडीचं मॅपिंग अजून तसं झालेलं नाही. तर याचं बायोडायव्हर्सिटी मॅपिंग होणं फार गरजेचं आहे. म्हणजे किल्ला बघायला जाताना कधी कधी मी बघितलेलं असतं की आमच्याबरोबर कधी कधी किंवा किल्ल्यावरती सुद्धा आर्किटेक्ट भेटतात किंवा बॉटनीचे तज्ज्ञ माणसं पण भेटतात. पण असं कधी झालेलं नाही. म्हणजे त्या आर्किटेक्टकडनं तिथल्या वास्तुशास्त्राचं मॅपिंग व्यवस्थित झालेलं नाहीये किंवा इथल्या जैवविविधतेचं मॅपिंग शास्त्रोक्त पद्धतीने झालेलं नाही. ते होणं फार गरजेचं आहे. हा राजगडाचा परिसर आहे. आता इथली ही वनसंपदा ही संपूर्ण आता गायब झाली आहे. कुठे कुठे पॅचेस दिसत आहेत. पण हे गायब व्हायच्या आत, म्हणजे तिथला नाश होण्याच्या आत, आता काही काही वनस्पती असे त्यांचा उपयोग सुद्धा आपल्याला माहिती नसतो, पण त्यांना हे होतात जंगलतोडीमुळे किंवा इतर कारणामुळे. तर त्याचं मॅपिंग झालेलं बरं. हा सुद्धा राजगडाचा पाली दरवाजा आहे. हे संजीवनी माची बघितली का? हे एवढं मोठं बांधकाम आहे, पण हे बांधकाम डोळ्याला खुपत नाही. हल्ली हिल स्टेशनवरची साधी घरं, बंगले बिंगले किंवा हॉटेलं बांधतात, ते लांबणं असं डोळ्याला खुपतात. पण ही बांधकामं तिथल्या निसर्गाशी एकरूप झालेली आहेत. हे आपल्या किल्ल्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि हे इथली सुद्धा जी झाडी, खालचं जे जंगल आहे, प्रत्येक किल्ल्याच्या भोवती अजूनही चांगलं जंगल आहे. आणि त्या जंगलाचं व्यवस्थित प्रत्येक झाडाचं ओळख होणं आवश्यक आहे. आणि त्याला नंबर सिस्टीम देऊन किंवा काही करून कुठल्याही पद्धतीने त्याचं मॅपिंग होऊन त्याचं संरक्षण जतन होणं अत्यंत गरजेचं आहे. हा रतनगडचा परिसर. आता रतनगडच्या खाली पण आजूबाजूला केवढी झाडी आहे. या झाडीचं बरीचशी झाडी आहे ती आपल्याला माहिती पण नसतात की कसली झाड आहेत. हा फार महत्वाचा फोटो आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने तिथले जे प्राणी आहेत, आणि यातला सगळ्यात महत्वाचा प्राणी आहे म्हणजे माकड. या चित्रातनं तुमच्या लक्षात आलं असेल, एकच माकड आहे आणि इथे 30-40 मुलं बसली आहेत. तो माकड या 30-40 मुलांना कंट्रोल करतोय, ऍक्च्युअली कंट्रोल करतोय. म्हणजे ते कशी शिस्तीत बसलेली आहेत मुलं, ती जराही हलू शकत नाहीत. एवढ्या धाकामध्ये त्या माकडाने ठेवलेलं आहे. आता या असं काय होतंय, या माकडांना आपण खायला देतो आणि त्यांचं सगळं ते आयुष्य आहे ते डिस्टर्ब करून टाकतो. हा विषय वेगळा, हा सोडून द्या विषय, याला आपण काय करू शकत नाही. पण या माकडाचं वैशिष्ट्य असं आहे ना, ते काही वनस्पती खातात. आमचे एक सर आहेत ओळखीचे, जाधव सर म्हणून, सातारा कॉलेजमधले. तर त्यांचं बॉटनीमध्ये PhD केलेली आहे. त्याच्याबरोबर आम्ही बऱ्याचदा रानात गेलेलो आहे. तर ते म्हणायचे की प्राणी वनस्पती कोणती खातात त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता हे माकड तिथलं वनस्पती कसं जगत असेल, आता आपण काही चपाती भाजी देत असेल तर तो तोंडात कोंबतो. पण अदरवाईज सुद्धा आपण जेव्हा जात नव्हतो किंवा काही रानामध्ये किंवा सह्याद्रीमध्ये एवढी माकडं आहेत, ती कशी जगत असतील. तर त्यांचं जे खाणं आहे ते आपण पाहायला पाहिजे. आणि मग ते कोणता पाला खातात किंवा कोणत्या झाडाची पानं खातात याचा त्यांनी अभ्यास केला. आणि मग त्याच्यातनं त्यांना कळालं की त्या पानामध्ये औषधी गुणधर्म कुठले आहेत. मग त्यांनी त्याच्यावरती डायबिटीस आणि किडनीवरती औषधं तयार केली आणि त्याचा त्यांना उपयोग पण झाला.
आता उपयोग झाला हे फक्त त्या माकडामुळे त्यांना कळालं, आणि मी ते मी पाहिलेलं आहे त्यांचं ते सगळं काम. मग त्यांनी त्याचं पेटंट घ्यायसाठी म्हटलं आता आपण पेटंट घेऊया या औषधाचं. मग पेटंटमध्ये त्या प्रोसेसमध्ये कसं आहे की ते सगळी प्रोसेस लिहायला लागते. मग ते म्हणाले की हे बरोबर नाही, हे जे औषध हे झाड कळालं तर मग नुकसान आहे, गायब होऊन जाणार. म्हटलं मग तुम्ही गेल्यानंतर, मी गेल्यानंतर ती माणसं मेली तरी चालतील, पण माणूस ते झाड तिथं राहायला पाहिजे. तर एवढं ते हल्ली माणसं विचार करायला लागलेली आहेत की माणसं किती विचित्र पद्धतीने वागतात, की एखादी वस्तू केली की त्याचं जे एक्सप्लोरेशन करतो आपण ते खूपच विचित्र पद्धतीनेच होतं. तर गडकोटावर जीव येतात. वेळ आता कमी आहे, मी जरा फास्ट जातो. हे ज्या पाकोळ्या आहेत त्या गुहेमध्ये, एका किल्ल्याच्या गुहेमध्ये आम्हाला दिसल्या. एकदा त्या केंजळगडच्या गुहेमध्ये तर इतकी कोळी होती, त्या कोळींचा आवाज आला, म्हणजे कोळी शांत असतो पण इतक्या संख्येने कोळी होती काय विचारू नका. ही जैवविविधता आपण नेहमी बघतोच, ह्याचं वैशिष्ट्य आहे, त्या वैशिष्ट्य माहिती करून घेणं फार आवश्यक आहे. वेळ खूप कमी आहे, हा एक महत्वाचा मुद्दा. गडावरचं पाणी. हल्ली गडावरती आम्ही पूर्वी गडावरती पाणी प्यायला मिळेल म्हणून आम्ही गडावरती जाताना कधी एकदा गडावरचं पाणी पितो असं. आता तशी परिस्थिती नाही झालेली. आता स्वतःचं पाणी घ्यायला लागतं, कारण गडावरचं पाणी शुद्ध असेल याची काही भरोसा नाही. हे राजगडावरचं टाका आहे, सुरुवातीचं जे वरचं चित्र दिसतंय पद्मावतीचं पाणी पिण्याचं पाणी येते ऍक्च्युली. हल्ली पण कोण पित नाही, कारण तिथे लोक बिनधास्त आंघोळी करतात, काही वाटत नाही. हे आम्ही परवा गेलेलो त्या निमगिरी किल्ल्यावरचं टाका आहे, आणि हे हरिश्चंद्रगडावरचं टाका आहे. पिण्यासाठी वापरतात पाणी तिथली लोक सुद्धा, आणि आलेले पण बिनधास्त तिथे माणसं आंघोळी करतात. आता ही शिस्त कधी कोणाला कशी लागेल देव जाणे. की स्वच्छ पाण्याचे जे उगम आहेत किंवा स्वच्छ पाण्याचे जे ठिकाण आहेत ते आपण घाण करायला नाही पाहिजे, हा अवेअरनेस आहे. असं नाही आहे की आपण लहानपणापासून शाळेतनं शिकतो, सगळे शिकतात, सगळ्यांना माहिती आहे, पण माणसं वागत नाहीत तशी. नंतरचा महत्वाचा मुद्दा आहे ते गडकोटावरील सांस्कृतिक पर्यावरण. हा एक महत्वाचा विषय. आपण जरा फास्ट जाऊया, वेळ कमी आहे. इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट अशी एक संस्था आहे. ती कन्झर्वेशन आणि प्रोटेक्शन कल्चरल हेरिटेज, म्हणजे आपल्या इकडचे मंदिरं म्हणा, किल्ले म्हणा, कुवा, केव्ज म्हणा, ह्याचं कन्झर्वेशन कशा पद्धतीने करायचं एक गाईडलाईन्स तयार करते, आणि ते युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट डिक्लेअर करण्यासाठी त्या गाईडलाईन्स तयार करतात. तुम्ही रिसेंटली पेपरमध्ये वाचलं असेल की सरकारने आपल्या सगळ्या सह्याद्रीतल्या किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आणण्यासाठी प्रयत्न चालू केलेत. तर ते असं होत नाही, म्हणजे आपण ऍप्लिकेशन केलं आणि वर्ल्ड हेरिटेज साईट डिक्लेअर झालं तर असं काय होत नाही. तर त्याच्यासाठी बरेच नियम आहेत, एकदम स्ट्रिंजंट नियम आहेत, कडक नियम आहेत. तर मुळात कसं आहे की ह्या गाईडलाईन्स एक तुम्हाला थोडक्यात सांगतो असं आहे की कुठलीही पुरातन वास्तू आहे ते काय म्हणतात की पुरातन वास्तू ही तशीच राहते, त्याच्यामध्ये तुम्ही ऍडिशन काय करू नका. म्हणजे तुम्ही ते मजबूत करण्याच्या नादामध्ये त्याची वाट लावू नका. ते तुम्ही फक्त मजबूत योग्य पद्धतीने करा की ज्याचं पुढे परत भविष्यामध्ये त्याचा नाश होणार नाही, म्हणजे त्याचं डिटोरिएशन होणार नाही. ती तुम्ही रिकन्स्ट्रक्ट करायला जाऊ नका. रिकन्स्ट्रक्ट जेव्हा तुम्ही करता तेव्हा ते मग पुरातन स्टेटस त्याचा जातो. मग ते इनिशियली कन्स्ट्रक्टेड इन 16th century आणि मॉडिफाईड इन 21st century असं काहीसा तो हिशोब होऊन जातो. आणि मग हा आमचा पुरातन किल्ला आहे शिवाजीच्या काळातला, हे स्टेटस तिथे राहत नाही, हे तो आधुनिक झाला. आता ही बेसिक त्यांची रिक्वायरमेंट आहे. आपल्या पुरातत्व खात्याला ही काय गोष्टी का माहीत नाहीत किंवा आपल्या शासनाला या माहिती नाहीत हे मला पटत नाही ऍक्च्युली. पण त्यांनी किल्ल्यांची वाट लावायला घेतली आहे, थोडक्यात सांगतो, म्हणजे कोणाला राग आला तरी हरकत नाही. आता हे तोरणा किल्ल्यावरचं बांधकाम, तर तोरणा किल्ल्यावरती त्यांनी काय काय केलेलं आहे ते आपण बघूया. म्हणजे पुरातन वास्तूचं आपण रिस्टोरेशन कसं करायचंय, कसं करायला पाहिजे याच्या गाईडलाईन्स असताना शासनाने या वास्तूचं काय केलेलं आहे. आता हा कोकण दरवाजा आहे ह्याचा, तोरण्याचा.
तुम्हाला लक्षात आलं असेल. हे करायची काही गरज नाही. जी 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 त्यावेळेला स्थिती आहे ती तशीच ठेवायची असते आणि तिच्या पुढे परत भविष्यामध्ये त्याचा नाश होता कामा नये याची काळजी घ्यायला पाहिजे. हे आपण त्याच्यामध्ये आपण रिकन्स्ट्रक्ट केल्यामुळे काय झालं, त्याचा पुरातन हा दर्जा गेला. आता जे दगडे जे चिरे लावलेले आहेत ते पण स्थानिक नाही आहेत, हे बाहेरचे आहेत. आता हा किल्ला हा त्या कोकण दरवाजाचा लांबना व्ह्यू बघा कशी दशा झालेली आहे. आता तो दगड आहे तो लोकल नाही आहे, तो कुठून तरी बाहेर नाही आणि ते पण छोटे छोटे दगड. मी त्यांना विचारलं, मी तिथे होतो त्यावेळेला, अरे म्हटलं तुम्ही शिवाजी महाराजांनी जे वापरले दगड आहेत ते बघा आणि तुमचे दगड बघा. अहो म्हटलं ती त्यावेळेची माणसं होती, आम्हाला हे दगड कुठे उचलणारे आहेत. म्हटलं ठीक आहे नका उचलू, पण तुम्ही ते तोडू पण नका, वाट कशाला लावताय. आम्ही काय करू शकत नाही, आम्हाला ऑलरेडी आम्ही करणार. तर थोडक्यात हे अशी परिस्थिती आहे. हा पर्यावरणाचा भाग आहे, हा विषयांतर नव्हे. हा गडाचा पर्यावरणाचा एक सांस्कृतिक पर्यावरणाचा एक महत्वाचा भाग आहे. राजगडाचा हा महादरवाजा, ह्या राजगडाची तर पूर्ण वाट लागलेली आहे. तर राजगडाचा हा महादरवाजा याचा गोनीदाम पासून बाबासाहेब पुरंदरे सगळ्यांनी त्याचं कौतुक केलेलं आहे की जेव्हा शिवाजी महाराज हे जेव्हा किल्ला बांधला तेव्हा वयाने फार कमी होते, तेव्हा स्वराज्याची निर्मिती झाली नव्हती. परंतु त्यांनी या महादरवाजाची रचना अशी केली आहे, मुकुट सदृश्य, म्हणजे मुकुट जो असतो, मी राजा आहे, मी राजाचा मुकुट आहे आणि त्या मुकुटासारखा त्यांनी त्याची रचना केली. ते वरचा जो भाग तुम्ही बघितला असेल पाट्यासारखा, तर ते मुकुटाचे एक आहेत. आता तुम्हाला क्लोजअप त्याचा दाखवतो, हे बघा है ना. हा राजगडावरनं समोर दिसतो तोरणा, पण राजगडाच्या त्या महादरवाजावरची जी रचना बघा कशी आहे, मुकुट सदृश आहे. लोक तिथे जातात आणि हे दगड ढकलून देतात वरचे, आणि असा त्या मुकुटाचा नाश झाला त्या दरवाजाचा. मग शासनाने ठरवल्याची आता आपण दुरुस्ती केली पाहिजे. पण शासनाने दुरुस्ती केली ती अशी केली, त्याचा कट्टा करून टाकला. लक्षात येते ना तुमच्या, हा ओरिजिनल दरवाजा आहे. आणि मग शासनाने त्याच्यावरती जी काही एजन्सी असेल, PWD असेल किंवा कोणी कुठली एजन्सी आहे, त्यांनी त्याची अशी त्या किल्ल्याचं होतं नव्हतं करून टाकलं. आता काय त्याच्याकडे बघावं असं पण वाटत नाही. आता ह्या ज्या माळा लटकलेल्या आहेत हे पण मग तुमच्या लक्षात आलं असेल, जेव्हा दसरा असतो किंवा शिवजयंती असते किंवा काय असं, हे सगळे सुशोभीकरण त्या किल्ल्याचं होतं आणि मंडळी ती सुशोभीकरण करणार येतात, सुशोभीकरण करतात, त्या माळा बिळाला आणि निघून जातात आणि त्या माळा तशाच सडतात. ते कोण काढणार? पर्यावरणाचा भाग आहे हा. आणि मुख्य म्हणजे बेशिस्तपणा आहे. शिस्त काहीतरी असायला पाहिजे. हे काढलंय आपण संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, आठवड्याने, महिन्याने कधीतरी ते काढायला पाहिजेत. गडावरील रहिवासी हा खूप मोठा आणि चांगला विषय आहे. तर त्यांना आता शासन तिकडनं हाकलायच्याच पाठीमागे आहे. रायगडावरचे जे कुटुंब राहतात त्यांना बाहेर काढायच्या पाठीमागे आहे. जिकडे जिकडे किल्ल्यावरती, आता राजगडावरती जे भिकुले कुटुंब कोणी त्यांच्या पुस्तकात वाचलं असेल ते खाली येऊन राहिलेले. या मंडळींनी गडाचा नासधूस किंवा तिथल्या पर्यावरणाचा नासधूस कधी केले नाही. त्यांच्यामुळे गड जागता राहतो, त्यांच्यामुळे तिथले टिकतं, तिथली झाडं, तिथली जैवविविधता टिकते. तर ते त्यांचं फार महत्वाचं योगदान आहे. त्यांचा उपयोग केला पाहिजे. किल्ल्यावर गेल्यानंतर आता रायगड आता पर्यटन स्थळच झाले किल्ल्याचं. तिथे जसं गाईड आहे, तर आता ही बाई आहे ती वाट बघते कोण खालनं पर्यटक येतोय का, म्हणजे तिचं ताक विकलं जाईल आणि तिला पैसे मिळतील आणि काहीतरी चटणी भाकरी किंवा तेल घेऊन घरी जाईल. हे ऍक्च्युअली वाट बघते यावरनं की कोणीतरी येईल आणि मला पैसे मिळतील. तर ही तिथे मार्गदर्शक केले. आणि वैशिष्ट्य म्हणजे या सगळ्या माणसांना तिथल्या झाडांची चांगली माहिती असते, सगळं माहिती असतं. तर जर तिथे एखादा 4-5 जणांचा ग्रुप गेला आणि त्या बाईने किंवा तिथल्या माणसाने त्या किल्ल्याचा परिसर समजावून सांगितला, तिथल्या जैवविविधता कशी आहे ती समजावून सांगितली, तर तिला तिथे पैसे मिळतील. तर असं करण्यासाठी ट्रेंड गाईड असणं, ती ट्रेंड गाईड तयार करण्याची आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरच नाही आहे की निसर्ग गाईड तयार करणं. आपण फक्त इको टुरिझमच्या वार्ता मोठ्या मोठ्या करत असतो, पण ते इको टुरिझम हा कन्सेप्ट त्या बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट सारखा त्या इको टुरिझम म्हणजे निसर्ग पर्यटन हा पण कन्सेप्ट समजलाय की नाही देव जाणे. पण एक थोडक्यात सांगतो की आता समजा ही बाई आहे, हिने
हिने किल्ला समजावून सांगितलं, तिला पैसे मिळाले. म्हणजे पैसे मिळाल्यामुळे काय झालं की तिला लक्षात येतं की अरे हे मी माहिती सांगितल्यामुळे मला पैसे मिळतात, म्हणजे ती त्या वास्तूचं आणि तिथल्या जागेचं संरक्षण करेल. ते तिथे तर काही राहिलं नाही तर मला तिथं कोण येणार आणि कोण पैसे देणार, हा एक भाग झाला. आणि पैशाचा जे जो स्त्रोत आहे हो तो तिथल्या लोकल स्थानिक मध्ये तो जाईल. आता फॉर एक्झाम्पल रायगडावरती रोपवे झाला, पण त्या रोपवेचे पैसे कुठे जातात? त्या किल्ल्यावरती येत नाही, ते बाहेर बाहेर निघून जातात. किंवा किल्ल्यावरती जे काही दुकानं हल्ली झालेली आहेत किंवा म्हणजे मार्केट आहे, बऱ्याच किल्ल्यावरती मार्केट झालेलं आहे, तर तिथले जे पैसेचा जो उलाढाल आहे ते बाहेरचीच माणसं करतात, तिथली लोकल लोक फार कमी आहेत. तर निसर्ग पर्यटन हे तिथे एक फार महत्वाची गोष्ट आहे, त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणं फार आवश्यक आहे. गडावरील पर्यावरण, नकारात्मक परिणाम आणि सकारात्मक परिणाम. इथं पर्यटकांचे जे आक्रमण होतं त्या आक्रमणाला थांबवणं मुश्किल आहे सध्या, तर ते नकारात्मक परिणाम. मध्ये मी रत्नागिरीला एक सागर महोत्सव अटेंड केला होता, तर त्यांनी समुद्र किनाऱ्यावरती जे पर्यटकांचं आक्रमण आहे आणि पर्यटकांनी कसं वागावं यासाठी एक कोड ऑफ प्रॅक्टिस नियमावली बनवत आहेत. तसे प्रत्येक किल्ल्यावरती जेव्हा पर्यटक जाईल तेव्हा एक त्याला ब्रीफिंग कागद देणं आवश्यक आहे, बाबा तू काय करायचं आणि तू काय नाही करायचं, आणि त्याला ब्रीफिंग करून त्याला वरती सोडायला पाहिजे अशी गरज निर्माण झालेली आहे. चुकीची पुनर्बांधणी आपल्या हातात नाही, शासन जे काय करेल ते त्याच्यावरती कंट्रोल करणारं काय, शासनावरती कंट्रोल कोण करणार? तर त्यांना सांगून तुझा काय उपयोग नाही. हे मी मागे याच्यावरती पेपरमध्ये लिहिलेलं, पेपरवाले पण लिहितातच असं नाही आपण पाठवलेलं, आणि त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन जातं. अतोनात प्लास्टिक हा पर्यावरणाचा भाग झालेला आहे, त्याच्यात तिथं आपण काय करू शकत नाही. पाण्याचे प्रदूषण हे सुद्धा पर्यावरणाचाच भाग झालेला आहे, तिथं काय करता येईल. यावेळी नकारात्मक परिणामामध्ये सकारात्मक परिणाम कसे होतील हे मला जरा म्हणजे निराशावादी झालेलं आहे मी, अशी परिस्थिती आहे. तर काय करता येईल? पर्यटकांच्या संख्येवर नियंत्रण. हल्ली रायगड ह्या आहे ते रात्री राहूनच देत नाहीत. आता रायगड सारखा किल्ला बघायचा तर 4 दिवस लागतात, तर सकाळी जाऊन संध्याकाळी एक 10% पण बघता नाही. राजगडाचा पण तसं आहे, एक माची बघायची तर 1 दिवस लागतो, 4 दिवस लागतात. आता राहूनच देत नाही. आता त्या पर्यटकांचं आक्रमण असं आहे की तिथं राहणं म्हणजे ते एका दृष्टीने बरंच झालं असं म्हणायचंय, बाकी काय नाही. जनजागरण मोहिमा तर भरपूर आहेत, त्याने काही होत नाही. स्वच्छता मोहिमा मात्र चाललेल्या असतात, ते देवकार्य आहे, त्याबद्दल काय वाद नाही. कोणत्याही किल्ल्यावर गेलं तर हे चित्र दिसतं. आता याची सोय करून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. मग चांगल्या संस्था आहेत आपल्याकडे, दुर्गावीर, आपल्या हरुसकर सर आहेत, अशी बरीच मंडळी आहेत की जे किल्ले स्वच्छ ठेवतात, त्यामुळे किल्ले स्वच्छ. हा पद्मदुर्गाचा फोटो आहे. तर पण हे खरं ज्यांनी घाणच होऊ नये याची काळजी जास्त करणं आवश्यक आहे. म्हणजे लोकांनी घाण करायची आणि कोणीतरी येऊन स्वच्छ करायचं, ही फालतूगिरी झाली. घाणच होऊ देऊ नये हे ते आपण नंतर बघूच, किती वेळ आता माहिती नाही. हा एक अजून एक कॅन्सर आहे आपल्या किल्ल्याला. 20-25 फुटाची हाईट आहे. या भाईने इथं वरती नाव आपलं लिहिलंच कसं, हा मला प्रश्न पडलेला आहे. म्हणजे किल्ले कसे बांधले हा जसा प्रश्न आहे तसा ही नावं कशी लिहितात हा सुद्धा एक प्रश्न आहे. तर आता हे सुद्धा किल्ल्याच्या पर्यावरणाचा एक भाग आहे असं समजायला हरकत नाही. म्हणजे 400-500 वर्षानंतर जेव्हा किल्ले बघतील तेव्हा मला वाटतं हा स्टँडर्ड प्रोटोकॉल तेव्हा झाला असेल, जर याच्यावरती जर आपण योग्य वेळेला हालचाल केली नाही तर. अच्छा, हा सुवर्णदुर्ग हरणे आता नैसर्गिक वारसा, आपला सांस्कृतिक वारसा म्हणून त्या यादीत त्याचं नाव आहे, मी वाचलं. त्याची परिस्थिती बघा तटाची, निसर्गानेच ताब्यात घेतलेलं आहे, काही वाईट नाही. पण आता हे जेव्हा झुडपं साफ करायला जातील तेव्हा तटबंदीचं नुकसान नक्कीच होणार. मग परत तिथं रिकन्स्ट्रक्शन आलं, तर मुळात ही वेळ येऊ देता कामा नये, ही महत्वाची गोष्ट. पण आता आली आहे, आता याला वारसा स्थळामध्ये घालायचं या किल्ल्याला, तर कसं काय घालणार आहे देव जाणे. ह्याच्याबद्दल काय न बोललेलं झालं. आता स्ट्रिक्ट झालेलं आहे, पण तरी सुद्धा रानावनामध्ये किल्ल्याच्या परिसरात हे कॉमन दृश्य आहे.
गडकोटांचा कालखंड आपण बघितला, हे जे आर्किटेक्चरल मार्वल आहे हे आपण तयार नाही करू शकत, आणि त्याचा संरक्षण, रिकन्स्ट्रक्शन नव्हे, त्याचं कन्झर्वेशन करणं फार महत्वाचं आहे. त्याची गरज आणि प्रकार आपण पाहूच. ह्याच्यामध्ये या सगळ्या किल्ल्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांडपाणी व्यवस्थापन. इथे शौचालय प्रत्येक किल्ल्यामध्ये त्यावेळेला शिवाजी महाराजांनी केलेली होती. म्हणजे प्रत्येक किल्ल्यामध्ये तुम्हाला ती शौचालयाची व्यवस्था दिसेल. आणि पर्यावरण पूरक म्हणजे तिथे टोपल्याने कधी ते त्यांनी शौच हे केलेलं नाही, तिथेच ते डेसिपेट होणं हे फार महत्वाचं पद्धत त्यांनी हे केली. आता तुझ्याने माझ्याकडे त्याचे फोटो नाहीत, ते फोटो पण खरे टाकायला पाहिजे होते. तर सांडपाणी व्यवस्थापन हे शिवाजी महाराजांनी त्यावेळेला विचार केला होता. दुर्दैवाने आपण आज विचारच करत नाही. म्हणजे आज 400 वर्षानंतर आपण आधुनिक समाज आहे, टेक्नॉलॉजी आहे, सगळं आहे, पण हा विचार आपल्या मनामध्येच येत नाही. काही वर्षापूर्वी आम्ही राजगडावरती गेलेलो, इतकी माणसं आलेली, म्हणजे शनिवार रविवारी इतकी गर्दी होती. आता एवढ्या माणसांचा शौचालयाचा प्रश्न येतो. जिकडे तिकडे तुम्हाला माणसं बसलेली दिसतात, जिकडे तिकडे. बायकांना तर मोठाच प्रॉब्लेम, म्हणजे संपूर्ण किल्ला घाण करून टाकलेला. राजगडासारख्या किल्ल्याची ही अवस्था होती. रायगडाचं तर अजूनच बिकट परिस्थिती आहे. रायगड हा रोपवे झाल्यामुळे कोणी यायला लागले, त्याच्यावर तर म्हणायचं नाही, येऊ दे कोणी, पण वागण्यामध्ये कंट्रोल नाही आहे. काय शाळेतली मुलं येतात, मास्टर लोक त्यांच्यासमोर बाटल्या खाली फेकतात, मग पाठोपाठ मुलं पण फेकतात. आता मास्टर लोकांना पण शिकवायची गरज आहे अशी परिस्थिती आहे. बाकीच्या लोकांच्या तर सोडूनच द्या. रायगडावरती तुम्ही जर खालनं प्रदक्षिणावाले तर बाटल्या दिसते. वरती किल्ला स्वच्छ आहे, खाली तुम्ही नाना दरवाजाने जरी चढायला सुरुवात केली, तोच मुख्य मार्ग आहे रायगड चढताना, जिकडे तिकडे बाटल्या दिसतील. काढणारे जो कंटाळले, आता त्या बाटल्या गोळा करून ते काढणारे पण कंटाळले, काय करणार. रायगडावरती काही कार्यक्रम हल्ली होतात दरवर्षी, लाखो लोक जातात, लाखो लोक. त्यांचा पिण्याचा प्रश्न, त्यांचा शौचालयाचा प्रश्न, पुरुषांचं जाऊ दे, कुठं पण बसतात. बायकांचा मोठा प्रॉब्लेम आहे. ते जे अरेंज करणारी जी मंडळी आहेत ते तर सांगतात तुम्ही कुठेही बसा. म्हणजे काय चाललेलं आहे, म्हणजे त्या किल्ल्याचा सगळा उकिरडा करून टाकतात. जर तुम्ही त्या कार्यक्रमानं जर 2 दिवस दुसऱ्या दिवशी जावा, ते हालत खराब झालेली असते त्या किल्ल्याची. किल्ल्याचं पर्यावरण म्हणजे किल्ला, आता हे भावना कोणाच्या श्रद्धेला भावनेला हात घालण्याचा विषय नाही आहे, पण शिस्त हा जरा मिसिंग आहे. आपण बेसिकली म्हणजे वाईट वाटून घेऊ नका, भारतीय माणसं ही बेशिस्तच, मग तो कोणत्याही पातळीचा असो. बाहेरच्या देशात गेल्यावर शिस्त बरोबर पाळली जाते. आपण आपल्या देशामध्ये इतकं बेशिस्त आणि घाणेरडेपणा करतो, खूपच वाईट वाटतं. साहसी खेळ प्रकार आहे गिरिदुर्ग भ्रमण, आणि गिरिदुर्ग भ्रमण साहसी खेळ प्रकार असताना काय की गिरिदुर्ग भ्रमण निसर्गाच्या खेळपट्टीवरती खेळला जातो, पण निसर्गाकडेच दुर्लक्ष होतं, म्हणजे खेळपट्टीकडेच दुर्लक्ष होतं. मी तर बघतो की किल्ला चढायचा, किल्ला बघायचा, उतरायचा की एक किल्ला झाला. मी 100 किल्ले केले, मी 200 किल्ले केले, मी 300 किल्ले बघितले, मी 500 किल्ले बघितले. अरे तो किल्ले बघितलेस, पण नीट बघितलेस का? निसर्गाकडे बघितलंस का? तिथल्या संस्कृतीकडे बघितलं का? काय बघितलं, काय अभ्यास केला? काय फक्त डोक्यामध्ये पिसे लावणे म्हणजे किल्ले पाहणं नाही. तर हा साहसी खेळ प्रकार करत असताना तिथल्या नॅचरल हिस्ट्रीकडे म्हणजे तिथल्या निसर्गाकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. फक्त 10 ते 20% जे ट्रेकर्स असतात त्यांच्या या गोष्टीकडे लक्ष, बाकी वेळच नसतो. किल्ला एकदा चढतोय कधी, तो सगळं बघतोय कधी आणि उतरतोय कधी, याच्याकडे लक्ष असतं. पण तिथे काय आहे हे बघायला वेळच नाही, बघतच नाही. तिथल्या इतिहासाचा अभ्यास तर लोक करतात, नाही असं नाही, पण निसर्गाकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे. तिथल्या पर्यावरणाकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे. हे मिसिंग आहे. म्हणजे आम्ही स्वतः ट्रेकर आहे तरी पण सांगतो, हे ट्रेकिंग विश्वामध्ये मिसिंग आहे. ते भरून काढणं फार आवश्यक आहे. मुळात जेव्हा ट्रेकर एखादा घडवला जातो तेव्हा हा निसर्गाकडे बघण्याचा अभ्यास पण आहे हे त्याला सांगितलंच जात नाही. तरी पण पूर्वीच्या माणसांनी ते प्रयत्न केले होते. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर आनंद पाळंदे सरांचं डोंगर यात्रा म्हणून पुस्तक आहे. त्या डोंगर यात्रा वाचून
आम्ही सुरुवातीला ट्रेकिंग सुरू केलं आणि बऱ्याच जणांनी सुरुवात केलं. त्याच्यामध्ये एक मोठे चॅप्टर म्हणजे जवळजवळ 40% भाग त्यांचा निसर्गावरतीच आहे. निसर्गात तिथे गेल्यानंतर निसर्गात काय बघायचं हे सगळं त्यांनी लिहिलेलं आहे. नंतर हॉलिडे हायकर्स म्हणून एक संस्था आहे, त्यांनी महाराष्ट्रातील निसर्ग लेणी म्हणून एक सुंदर पुस्तक आहे त्यांचं. आता हल्ली दुर्दैवाने मिळत नाही. माझी विनंती आहे त्यांनी परत ते प्रिंट करावं. तर त्याच्यामुळे सुद्धा निसर्गाबद्दल इतकी चांगली माहिती लिहिलेली आहे. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही किल्ले बघितले आणि किल्ले बघायला जाता किंवा विजयदुर्ग भ्रमण करता तर मार्गदर्शन या रिलेटेड झालेलं नाही, अशातला भाग नाही आहे. इव्हन यंग जंगोरो हे जी संस्था होती त्यांनी आपलं सांगाती सह्याद्री हे पुस्तक छापलं होतं. खूप सुंदर पुस्तक आहे. त्यामध्ये सुद्धा त्यांनी निसर्गाला एक भाग दिला होता, महत्वाचा भाग होता. म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही की किल्ला आपण बघतो तेव्हा निसर्गाकडे नाही बघायचं किंवा ते कुणी सांगितलं नाही बघायला, असं नाही आहे. निसर्गाकडे पाहणं प्रश्न पडू शकतो की हे झाड कुठलंय, हे फुल कुठलंय, पण हल्ली आता हे हातामध्ये यंत्र आहे ना, फोटो काढला की लगेच कळतं की हे झाड कोणतं आहे. तर त्याचा एक अभ्यास प्रत्येक जो किल्ला जाणारा ट्रेकर आहे त्याने हा करणं आवश्यक आहे. मुळात किल्ला पाहायला नाही पाहिजे, किल्ला जगणं आवश्यक आहे. किल्ला जगणं तेव्हा तिथला मग तो किल्ला ते खरा अर्थाने बघितला असं वाटतं. नाहीतर मध्ये जरी आम्ही एका मुलाला भेटलो, त्याने काहीतरी 2 दिवसामध्ये 16 किल्ले केले. 2 दिवसात 16 किल्ले, आणि त्याच्याबद्दल त्याचा सत्कार केला गेला. अरे भाई तू केले कसे? ते 16 किल्ल्यांची नावं घ्यायला सुद्धा आम्हाला 2 दिवस लागणार. तर असेही काही आचर प्रकार चाललेले असतात. मुळात कसं आहे की कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त किल्ले बघायचे अशी एक टूम असते. ठीक आहे, हे सुद्धा करायला काही हरकत नाही, पण कधीतरी एखादा किल्ला धडपणे नीटपणे शांतपणे बघायला काहीच हरकत नाही. तर तो किल्ला जगणं म्हणजे तिथलं पर्यावरण कसं आहे, तिथली माणसं कशी आहे, हे सगळं शांतपणे बघून अभ्यास करून मग किल्ला उतरून त्याचं चांगलं. तर तिथला तो लोककला किंवा तिथली जे आहे तिथला अभ्यास करणं, ते टिकवण्याचा प्रयत्न करणं, तिथल्या जैवविविधतेचा अभ्यास, ते टिकवण्यासाठी प्रयत्न करणं, स्थानिक उत्पन्नाचं साधन क्रिएट करणं. म्हणून किल्ले भटकंतीची ती ऍक्च्युली गडकोटांची गरज आहे. आपली गरज आहे, आपण किल्ल्यावरती जातो, पण गडकोटांची गरज आहे. (1987) साली लिव्ह नो ट्रेस नावाची संकल्पना भारत युरोपमध्ये अस्तित्वात आली. लिव्ह नो ट्रेस आपल्यापैकी किती जणांना माहिती? हल्ली माहिती आहे. आता आम्ही 40 वर्ष काय झाली, म्हणजे मी सुद्धा 1987 साली सुरुवात केली ट्रेकिंगला. माझी पुढची 20-25 वर्ष मला सुद्धा माहित नव्हतं हे लिव्ह नो ट्रेस म्हणजे काय ते. पण आम्हाला एनसीसी मध्ये शिकवलं होतं, एनसीसी मध्ये, की तुम्ही निसर्गामध्ये जाता मग कसं राहायला पाहिजे. त्यामुळे आम्हाला माहिती होतं काय करायचं ते. परंतु जनरल कॅटेगरी पब्लिकला जे गिरिदुर्ग भ्रमण करतात त्यांना लिव्ह नो ट्रेस माहिती असण्याची शक्यता फार कमी आहे आजही. म्हणजे इतके आपण त्याच्यामुळे दुर्लक्ष केलेलं आहे. त्याचे जे 7 प्रिन्सिपल आहेत, ही जे LNT.org म्हणून साईट आहे, या साईटवरती प्रत्येकाने कृपया जा आणि त्याचा अभ्यास करा. प्रचंड माहिती या 7 प्रिन्सिपलसाठी, प्रचंड माहिती. यातलं थोडं जरी आपण अंगीकारलं ना तरी आपला किल्ला स्वच्छ राहील. म्हणजे मुळात जर कुणाला कोड ऑफ प्रॅक्टिस बनवायची असेल या किल्ल्यासाठी, की पर्यटकांनी किल्ल्यावरती जाऊन कसं वागायला पाहिजे, त्यांनी या लिव्ह नो ट्रेसच्या प्रिन्सिपलचा आधार घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर ही ज्या प्रिन्सिपल आहेत हे त्यांनी युरोपसाठी बनवलेले आहेत. ते आपल्याकडे कधी कधी ऍप्लिकेबल होतीलच असं नाही, पण तरी सुद्धा सह्याद्रीसाठी आपण त्याचं तयार करू शकतो. माझ्या पुस्तकामध्ये ते लिहिलेलं पण आहे. आपण त्याचा परत एकदा आढावा घेऊ आणि आपल्या प्रेझेंटेशनच्या शेवटाकडे येऊ. तर प्लॅन अहेड अँड प्रिपेअर हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आपण हे किल्ला भटकंती किंवा ट्रेकिंगसाठी नाही, आपण जेव्हा आपण सहलीला जातो, महाबळेश्वरला, गोव्याला, अलिबागला कुठे जातो, तेव्हा सुद्धा हे 7 प्रिन्सिपल पाळले ना तरी आपली सहल सुरक्षित आणि चांगली होईल आणि निसर्ग पण स्वच्छ राहील. तर हे खूप चांगलं प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. संघाची तांत्रिक शारीरिक कुवत घेऊन मोहीम आखायची, नंतर रिस्क असेसमेंट करायची. म्हणजे आता कसं आहे, पर्यटक असतात ते निसर्गाला पण आवडत नाहीत, लक्षात ठेवा, आणि त्यामुळे मधमाशा उठतात आणि अटॅक करतात, शिक्षा देतात. पण हे
त्यांच्या चुकामुळे जी काही चांगली माणसं तिथे जातात ते पण भरडली जातात. अशा वेळेला काय करायला पाहिजे? नंतर दुसरा प्रिन्सिपल आहे ट्रॅव्हल अँड कॅम्प ऑन ड्युरेबल सरफेस, म्हणजे कॅम्पिंग पक्क्या जमिनीवर करावं, गवताळ जमिनीवर किंवा जिथं वनस्पती आहेत त्याच्यावरती टेंट लावू नये किंवा तिथल्या वनस्पती जीव यांचं नुकसान होऊ नये. कॅम्प इतर प्राण्यांपासून सुरक्षित असावा. पायवाटावरून चालताना ज्या पायवाटा आहेत त्या पायवाटाच वरनच चालायचं, नवीन उपवाटा तयार करू नये. त्याला स्टॅम्पिंग म्हणतात. कासपठारावरती गेलात ना, एक एरिया तयार केलेला आहे त्यांनी पर्यटकांसाठी, तर पायवाटेची रुंदी अशी वाढत 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 जाते आणि मग तिथले वनस्पती मरून जाते, तिथे परत रानफूल उगवतच नाही. त्यामुळे पायवाट नवीन उपवाटा तयार करायच्या नाहीत. नंतर डिस्पोज वेस्ट प्रॉपरली, मुळात कचराच होणार नाही याची शिकवण देणं फार आवश्यक आहे. कमीत कमी कचरा वेळेला ठीक आहे किंवा कचरा वेळेला ठीक आहे, पण होणारच नाही, कचराच करणार नाही हे याची शिकवण देणं आवश्यक आहे. टॉयलेट पेपर पॅक करून परत आणायचं, हे अमेरिकेमध्ये आपण गेल्यावर करतो, पण इथे तसं करत नाही. मानवी विष्ठेसाठी कॅट होल म्हणजे खड्डा खणायचा आणि मग त्याच्यामध्ये आपली ची करायची, ती पाण्यापासून कॅम्पपासून लांब असायला पाहिजे. इतके चांगले म्हणजे इथले जे 7पैकी जे 5 नियम आहेत ते निसर्ग रिलेटेडच आहेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे की सांस्कृतिक वारसा जतन करताना तिथल्या पुरातन वस्तू ज्या आहेत त्या उचलू नका आणि घरी घेऊन येऊ नका. तिथे ते फार पाळतात. आपल्याकडे आपण विचार करतो अरे मी नाही नेलं तर दुसरा कोणतरी नेलंच ना, मग मीच नेतो. अरे हो, काहीतरी राष्ट्रीय संपत्तीचा आदर जतन काय असतो ना, तर प्रत्येकाने करायला पाहिजे. आम्ही बऱ्याचदा किल्ल्यावरती बघितलेल्या वस्तू परत जेव्हा आम्ही रिव्हिजिट होतो तेव्हा तिथल्या गायब झालेल्या असतात. इव्हन रायगडावरती सुद्धा ते काय उत्खनन चाललेलं आहे, तिथं वस्तू मिळतात, पण तिथे पुरातन खात्याचं एक पुरातत्व खात्याचं एक पहिलं हे होतं, म्युझियम होते, तिथे त्या ठेवलेल्या असायच्या. आता त्या वस्तू कुठे गेल्या त्या कळतच नाहीत. तर जिथे त्या रायगडावरती ज्या वस्तू मिळालेल्या आहेत उत्खननामध्ये त्या तिथे लोकांना बघण्यासाठी ठेवणं आवश्यक आहे. कदाचित पुढे करतील, त्यांच्या मनामध्ये असेल ते, पण ते काय असं अजून तरी काय त्यांनी असं डिक्लेअर केलेलं नाही. म्हणजे माझ्या काय वाचनात नाहीये की त्या वस्तू परत तिथे आपल्या आणून ठेवतील असं. ठीक आहे, पण अजून आपण स्वतः डिसिप्लिन राहणं आवश्यक आहे. आपण कुठली वस्तू आणू नये, दुसऱ्यांना कोणाला नेऊ द्या, पण आपण स्वतः आपल्या राष्ट्रीय संपत्तीचा आदर केला पाहिजे. तिथली वस्तू आपण घरी आणायची नाही किल्ल्यावरची कधीच. लाकडे जाळून कॅम्प फायर करू नका. किती दिवसाचा ट्रेक असला तरी निसर्गात चूल फुटू नका. कारण का की वणवा लागू शकतो. तुम्ही कंट्रोल करू शकता पण नाही, पण रिस्क आहेच. त्यामुळे गॅस स्टोव्ह वापरू शकतो, पण तरी सुद्धा त्याच्यातने सुद्धा आग भडकू शकते, तर त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. स्थानिक वन्यजीवांचा आदर करा, त्यांच्या विश्वास ढवळाढवळ करू नका, माकडांना आपलं अन्न देऊ नका. रिस्पेक्ट वाईल्ड लाईफ आणि बी कन्सिडरेट फॉर अदर हा शेवटचा मुद्दा की स्थानिक जीवन पद्धती आणि संस्कृतीला मान द्या. आवाज करू नका. पूर्वी 2-in-1 घेऊन आलेले किल्ल्यावर बघितले, हल्ली मोबाईल आहे, मोबाईलवरती मोठ्या आवाजात गाणी लावतात. सांगितलं ना की आपलंच कडोलेट होण्याची भीती आहे, अशी परिस्थिती आहे. असो, तर सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या जतनात परितेत हिरिरीने सहभागी होणे फार आवश्यक आहे. हे मी माझ्या मनाने थोडक्यात सह्याद्रीसाठी काय करता येईल हे लिहिलेलं आहे. तुम्ही कृपया वेबसाईटचे व्हिजिट करा, तिथे भरपूर माहिती आहे. आपल्या सह्याद्रीसाठी काहीतरी नियम तयार होणं अत्यंत आवश्यक आहे. आता आओ जाओ घर तुम्हाला अशी परिस्थिती आहे, मग इथे राहू नका, तिकडे जायचंच नाही, इथे रात्री मुक्कामच करायचं ना, अशी फालतूगिरी सगळी चालू होते. राहायचं नाही याला काय अर्थ नाही. तुम्ही राहा ना, किल्ल्यावरती राहण्यासारखा आनंद दुसरा कुठला नाही. राहायचंच नाही म्हटलं होती कसं होणार? शिस्तच नाही तर मग हे असले सगळं करायला लागतं. कशी शिस्त तयार होईल तर ते बघूया. आता 25 वयानंतर शिस्त लागणं फार कठीण आहे. आता कोणी मला सांगितलं शिस्त जरा कठीणच जाईल, कोणालाही 25 वर्ष झाली की तो माणूस शहाणाच होतो मुळात. त्यामुळे शालेय जीवनामध्ये शिस्त लावणं फार आवश्यक आहे. तर स्काउट अँड गाईड ही जी संकल्पना आता नामशेष झाली आहे की काय असं वाटतं, ते दिसतच नाही शाळेमध्ये. आणि कुठल्या तरी शाळेत जर स्काउट अँड गाईड असेल ना, ते नॉन प्रोडक्टिव्ह एखादा स्टाफ असेल ना त्याच्या गळ्यात मारली जाते. तर जी मुलं स्काउट अँड गाईड मध्ये त्यांना सिरियसली ट्रेनिंग मिळालेलं आहे ना, ती निसर्गामध्ये व्यवस्थितच वागतात, शिस्तबद्ध वागतात, ती कधीच हलणार नाहीत. शालेय जीवनामध्ये स्काउट अँड गाईड अत्यंत महत्वाचं आहे. NCC, कॉलेज, शालेय आणि कॉलेजमध्ये NSS, या गोष्टी
फार महत्वाचं आहे. NSS मुळे तुम्ही लोकल लोकांच्या जवळ जाता, तिथे काम करायला मिळतं, त्यांचे प्रश्न समजतात. NCC मुळे शिस्त बाळगली जाते. खूपच चांगली शिस्त NCC मुळे लागते. तर या NCC आली आहे, पण स्काउट अँड गाईड हे आपल्या शालेय जीवनात मिसिंग आहे. मध्ये गेल्या सरकार जे काय होतं त्यांनी हे प्रत्येक शाळेमध्ये कंपल्सरी करणार म्हणून पेपरमध्ये मी वाचलं होतं, पण नंतर काय झालं काय माहिती. तर हे स्काउट अँड गाईडचं डायरेक्टिव्ह म्हणजे मोठं ऑफिस आहे, बरंच त्यांचं काय काय चाललेलं असतं, कुठं चाललेलं असतं ते कळत नाही, हे विजिबल नाही आहे, हे इनविजिबल आहे आणि त्याचे रिफ्लेक्शन सोसायटीमध्ये दिसत पण नाहीये. म्हणजे ज्या पद्धतीने शाळेतली मुलं सुद्धा पिकनिकला जे चाललेलं असतं त्यांचं बघितल्यावरती हे स्काउट अँड गाईड हा फॅक्टर शाळेच्या जीवनातनं मिसिंग झालेला आहे असं ठामपणे आपण म्हणू शकतो. तर ते कोणीतरी आता हे ऐकत असतील किंवा पुढे कोणी ऐकेल त्यांनी हे जरा सिरियसली घेणं आवश्यक आहे. लिव्ह नो ट्रेस. आमच्याकडे आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो एक फाउंडेशन कोर्स असायचा, त्याच्यामध्ये एक वेगळा म्हणजे तुम्ही समजा सायन्स विद्यार्थी असाल तर तुम्हाला एक कुठला तरी वेगळाच विषय अभ्यासाला असतो. तर तसं हे प्रत्येक विद्यार्थ्यांना एक अभ्यासामध्ये लिव्ह नो ट्रेस ही संकल्पना आहे ना, शाळेपासून कॉलेज विद्यापीठ लेवलपर्यंत अभ्यासामध्ये परीक्षेमध्ये ही संकल्पना येणं आवश्यक आहे. प्लास्टिकच्या बाटल्यावरती बंदी, ह्याच्यावरती तर मी काय बोलणार, काहीच बोलू शकत नाही. तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना जे कोणी ऐकताय ते. पण स्वतःपासूनच म्हणजे बाटली नेली तर परत तरी आणायची, कमीत कमी ते तिथं टाकून नाही द्यायची. म्हणजे 1 किलोचं वजन असतं, आपण बाटली नेली रिकामी बाटलीचं तो वजनच नसतं तरी आपण तिकडे टाकून देतो. हे काय म्हणजे सायकोलॉजिकली काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे मेंदूमध्ये काही गडबड झाली का काय, जीन्समध्येच काही प्रॉब्लेम झाले का, हा पण संशोधनाचा विषय आहे, तो कोणीतरी केला पाहिजे. योग्य पद्धतीने गडाची आणि सांस्कृतिक वारशाची डागडुजी हे बदल होऊ शकतो. आता ज्यांचा अयोग्य पद्धतीने झालंय त्याची वाट लागली, पण जे बाकीचे किल्ले आहेत ते तरी आपण सांभाळू शकतो असं होऊ शकतं. आणि अजूनही काही उपाययोजना आहेत त्या तुम्ही हे माझ्या आपल्या बालबुद्धीने मी एवढ्या काढलेल्या आहेत. तर प्रश्न भरपूर आहेत, प्रश्न निर्माण करणं सोपं असतं, पण त्या प्रश्नावरती उपाययोजना करणं हे फार कठीण आहे आणि त्या उपाययोजना राबवणं अजूनही कठीण असतं. मी माझ्या डोक्याने एवढ्या जे मला वाटलं ते लिहिलेलं आहे. तर हे आपलं प्रेझेंटेशन संपलं, जरा थोडा वेळच गेला जास्त. तुम्हाला आवडला असेलच अशी मी अपेक्षा करतो. आता कुणाला प्रश्न असतील ते विचारा, मला उत्तर देणं शक्य असेल असेच प्रश्न विचारा, आता काय होईल गडबड होईल, तसा सोपेच प्रश्न विचारा. पर्यावरण दक्षता मंचाचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. आमचे या संस्थेबद्दल बरोबरचे संबंध आमचे फार पूर्वीपासूनचे आहेत, फार जुने आहेत आणि आम्हाला अभिमान आहे ठाण्यामध्ये अशी एक संस्था आहे आणि खूपच चांगलं काम करतं. आपण सगळे त्या संस्थेशी जोडले जावेत अशी माझी इच्छा आहे. तर कुणाला काही प्रश्न असतील ते विचारा. मनपूर्वक धन्यवाद सर. तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने या विषयाचे जे सर्व कंगोरे होते ते तुम्ही उलगडले आहेत सर्व आपल्या पार्टिसिपंट समोर. बऱ्याच कमेंट्स देखील आल्या आहेत आपल्याला. सेशन छान झालं या अर्थाच्या. तर आता आपल्याकडे काही पार्टिसिपंट्स आहेत, त्यापैकी ज्यांना प्रश्न असतील त्यांनी विचारायला हरकत नाही. मिलिंद कुलकर्णी सर, तुमचा प्रश्न विचारू शकता. सर नमस्कार. प्रश्नाच्या पेक्षा मला मी आता एक चांगला अनुभव घेतला. एक शिवाजी ट्रेल्स नावाची संस्था आहे. ओके. मिलिंद क्षीरसागर आणि विनायक खोत म्हणून जुन्नरचे आहेत, ते चालवतात. आणि आता त्यांनी जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यामध्ये 7 किल्ल्यांचं दुर्ग वाचन केलं आणि प्रतिसाद अतिशय उत्तम मिळाला. म्हणजे शिवनेरीसाठी तर 250 लोक तिथे हजर होती. अच्छा. गर्दी वाढली म्हणून त्यांनी काय केलं की दर रविवारी 1 किल्ला असं गेल्या वर्षीपर्यंतच गेले 3 वर्ष हा उपक्रम राबवतायत. आणि त्याच्यामध्ये किल्ल्याचा परिसर, त्याच्यानंतर त्याचं ऐतिहासिक स्थान आणि ऐतिहासिक महत्व आणि राजमार्गाने जाऊन दुर्गाचं वाचन करायचं. म्हणजे तिथे काही ऐतिहासिक घटना घडल्या असतील तर त्या घटनांबद्दल माहिती देतात ते. आणि रेग्युलर त्या दुर्गाचं आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंग आणि ऐतिहासिक स्थळं त्याच्यावरची. आणि त्याचबरोबर मराठे सह्याद्रीचे म्हणून त्यांची एक दुसरी संस्था आहे, तर ते दुर्गांची स्वच्छता करतायत. म्हणजे तुम्ही आता जे निमगिरीचं सांगितलं ना, तशी ती तिकडच्या भागातल्या किल्ल्यांची सगळी आता सध्या टाक्या साफ करायचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि त्याच्यात
मराठे कालीन तोफ सापडली त्यांना की ज्या कमी आहेत सगळ्या. तर असे काही उपक्रम सर मी फार नवीन आहे याच्यामध्ये. म्हणजे ट्रेकिंग मी फार उशिरा सुरू केलं, पण हा अतिशय अप्रतिम अनुभव आहे. आणि ते दुर्गवाचन जितके लोक कम्प्लीट करतात ते एक अतिशय सुंदर मेमरी, त्यांनी एक मेडल दिलंय प्रत्येकाला. वा, क्या बात आहे, मस्त. मी नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करेन. येस येस, थँक्यू सर. आपल्या पार्टिसिपंट्स पैकी राजू पाटील सर आहेत, संजय जोशी सर, सुजाता नागरगोजे मॅडम आहेत, नंतर रणजित सावंत आहेत, धनंजय मदन आहेत, मधुकर धुरी सर आहेत आणि जगन्नाथ राऊळ सर आणि जॉन राज यांनी आपल्या लेक्चर संदर्भात कमेंट्स दिल्या आहेत की अतिशय प्रभावी लेक्चर होतं आणि आय ओपनिंग लेक्चर झालं ऍक्च्युली तुमचं. तर हे लोक जी आता नावं घेते ती फार या क्षेत्रामधली मोठी लोक आहेत. येस, धनंजय मदन म्हणा, बाळा राहुल म्हणा, हे खूपच, किंवा राजू पाटील, म्हणजे सेन्सिबल आणि खूपच त्यांनी चांगलं काम केलेलं आहे या क्षेत्रामध्ये. वा. ओके, अजून कोणाला प्रश्न? ओके, रणजित सावंत सर तुमचा प्रश्न विचारू शकता. सर नमस्कार. नमस्कार. हा, मी रायगडवर काही वर्षापूर्वी काजवे बघितलेले रात्री चालताना. हा देवा, आता दिसत नाहीत ते. आता कसे दिसतील? तर ते माझ्या अंदाजे संपलेत, पण त्याला आपण काही करू शकतो का? की बाबा हे लोकांकडून 100% त्रास होतोय, तिथं माणूस गेला म्हणजे तिथे 100% निसर्गाचा त्रास होतोय. तर काजवा म्हणजे अजून नाजूक परिस्थिती आली फुलांपेक्षा ह्याच्यापेक्षा, असं मला वाटतं. तर आपण त्याला काही करू शकतो का तिथं आळा वगैरे घालण्यासाठी? काय घालण्यासाठी आळा घालू शकतो करू शकतो. म्हणजे काय, बेसिक डिसिप्लिन फार महत्वाचे. म्हणजे रायगडावरती किती माणसांनी जावं ह्याचं काहीतरी लिमिट असणं फार आवश्यक आहे. त्याच्यावरती त्याच्यात प्रत्येक गडाची किंवा प्रत्येक वास्तूची कपॅसिटी, म्हणजे आपल्या घराची पण कपॅसिटी. आता तुमच्या घराची कपॅसिटी समजा 5 लोकांची, तिथं 100 लोक आली तर घराची काय अवस्था होईल? तसं त्या रायगडाचं झालेलं आहे. म्हणजे किल्ल्याचा अक्षरशः जीव गुदमरलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तिथलं जे पर्यावरण जे आहे, तिथलं जे सगळं, ते सगळं वरच्या प्लॅटूच आहे म्हणतोय मी. पण रायगडचा जो आजूबाजूचं जे जंगल आहे ना खालचं, ते खूप चांगलं आहे. म्हणजे जर तुम्ही, म्हणजे आपण जर पर्यटकांच्या संख्येवरती जर नियंत्रण आणू शकलो ना, की एवढेच पर्यटन, कोणताही दिवस असो, मग शिवजयंती असो नाही तर कुठलाही दिवस असो, एवढीच माणसं जाणार. तर असे जर नियम आपण आणू शकलो तर ते परत पर्यावरणाचं एक वैशिष्ट्य कसं आहे माहिती आहे का, ते सेल्फ हिलिंग असतं. निसर्ग हा सेल्फ हिल करतो. त्यामुळे परत काजवे दिसण्याची शक्यता असते, पण हे सगळं कंट्रोल व्हायला पाहिजे. तर निसर्ग हा सेल्फ हिलिंग असतो, त्यामुळे काजवे परत येऊ शकतात. ओके, थँक्यू सर. Recently, I have seen video where trekkers get disinfected and then enters the ecosystem. Is it necessary? प्रश्न समजला नाहीये. असं मी गृहीत धरतो की जे अंगावरती आपण सेंट मारतो किंवा आणि मग ते इकोसिस्टीम मध्ये एंट्री होतात, तर तसं असेल तर ते चुकीचं आहे. म्हणून मधमाशांचे वगैरे जे अटॅक्स होतात ते त्यामुळे होतात. मुळात ना इकोसिस्टीम मध्ये खरं आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी जरा वेगळ्या पद्धतीने आणि तसा मला प्रश्न तर आवडलाय. मला जरी समजला नसेल प्रश्न तरी प्रश्न आवडलाय, पण त्याचं उत्तर मी जरा देतोय, तर तुम्हाला ते सेटल होत आहे की नाही माहिती नाही. तर मुळात टेकर असो किंवा माणूस असो, जेव्हा इकोसिस्टीम मध्ये एंट्री होते ना, ती पेस्ट म्हणूनच होते. पेस्ट म्हणजे की ते अपायकारक, त्या इकोसिस्टीमला अपायकारक म्हणूनच होत असते. मग तुम्ही कशाही पद्धतीने जा, तुम्ही सेंट लावून जा अगर नका लावून जाऊ, तुम्ही एखाद्या निसर्गामध्ये जाता, ते माणसाचं तिथलं अस्तित्व हेच प्रदूषण आहे पहिली गोष्ट. म्हणजे असं मी एका ठिकाणी वाचलेलं आहे की जेव्हा जिथे देवराई असते ना, त्या देवराईतली झाडांची मुळं हे एकमेकांना कनेक्टेड असतात. म्हणजे तुम्ही देवराईमध्ये एका ठिकाणी जेव्हा तुम्ही एंट्री होतात, त्या देवराईतल्या शेवटच्या झाडाला कळालेलं असतं की कोणीतरी इंट्रुडर, अनवॉन्टेड पर्सन आतमध्ये आलेलं आहे, अनवॉन्टेड ॲनिमल त्या याच्यामध्ये आलेलं आहे, हे त्या तिथल्या निसर्गाला समजतं. आता याच्यामध्ये सायंटिफिकली कितपत आहे ते मी माहिती नाही, पण एका सायंटिस्टनेच लिहिलेला लेख आहे त्याचं हे सांगतो. साऊथ इंडियाचा तो लेख आहे आणि ते त्यांना कळतं. आणि त्यांना एवढं पण कळतं की त्याचं इंटेन्शन काय आहे, तो नुकसान करण्यासाठी येतोय का फायद्यासाठी येतोय. तशी त्याला ते जंगल त्या माणसाला ट्रीट पण करतं. तर मुळात आपण जेव्हा निसर्गामध्ये जातो काय ते अपाय करायसाठीच जातो निसर्गाचा, हे निसर्गाला आता कळालेलं आहे. तर शक्यतो आपण त्या निसर्गापासून लांब राहणं जास्त चांगलं, अशी परिस्थिती सध्या झालेली आहे.
अशी निसर्गाची वाट आहे. 70% निसर्गाची वाट लागली म्हणजे लक्षात घ्या आता किती शिल्लक राहिलेलं आहे आणि काय म्हणजे पुढच्या असं म्हणतं की पुढच्या 100 वर्षामध्ये काहीच दिसणार नाही आपल्याला. म्हणजे हे बियॉन्ड कंट्रोल डिस्ट्रक्शन चालू आहे. काय त्याच्यामध्ये कसं ते रिवायवल होईल आणि परत कसं ते सस्टेन जाईल हे देव जाणे. आता बेसिक रिक्वायरमेंट आहे फक्त शिस्त आणणे. लहान मुलांपासून सुरुवात केली तर पुढे काहीतरी चांगलं होईल. आय होप प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. यस सर, थैंक यू. जॉन सर, आपका लास्ट क्वेश्चन हम लोग लेंगे आज, तो कैन यू प्लीज आस्क योर क्वेश्चन? हाँ, यस, थैंक यू. सर, आपने राइटली बताया कि जो पहले की पीढ़ी था उन लोग स्काउट एनसीसी में वगैरह था, उनको नेचर का साथ में था, कंक्रीट जंगल कम था. लेकिन अभी क्या हो रहा है कि सब कंक्रीट जंगल हो रहा है और जो भी ओपन ग्राउंड से उसको भी ब्रिक ब्लॉक्स वगैरह डाल के ये सब कर रहा है. तो बच्चों को ये सब एटमॉस्फेयर मिलता नहीं है. तो ये जो है सिस्टम, हाउ वी कैन रिवाइव, आपने जो बोला अभी जो डिस्ट्रक्शन हुआ है उसको रिवाइव करना बहुत मुश्किल हो गया है. तो स्कूल में, कॉलेजेस में जैसा एनसीसी है, स्काउट है, अगर जो वो नहीं कर सकते तो हम एनवायरमेंटलिस्ट ऐसा कभी क्वार्टरली या वहाँ बीच में कभी उनको एक सेशन ऐसा दे सकता है, ऐसा कुछ अपन प्रोग्राम्स इनिशिएटिव लेना चाहिए. क्योंकि हम कितना साल रहेगा पता नहीं है, तो हम आगे का पीढ़ी को कुछ बिल्डअप करके हम जा सकते हैं और उनको भी एक अवेयरनेस, बिकॉज दे हैव टू प्रोटेक्ट देमसेल्व्स ना. ऐसा हो गया अभी, सेल्फ डिफेंस बोलते हैं ना. तो ऐसा सिस्टम कुछ आपने को अभी लाना पड़ेगा. थैंक यू. यस, हाँ, मुझे ना इसके ऊपर थोड़ा मैं बात करता हूँ. मराठीत बोललं तर चालेल ना? तर शिवाय दिवाळीमध्ये ना किल्ले बनवण्याची स्पर्धा असते. तर एका किल्ल्यावर एका ग्रुपने किल्ला बनवला होता. लहान मुलं होती, किल्ला बनवलेला होता आणि त्या डोंगरावरती ना हाय राईज बिल्डिंग लावल्या होत्या त्यांनी सगळीकडे. आणि त्यांना म्हटलं अरे हे काय किल्ल्याच्या तशीच परिस्थिती आहे. म्हणजे लहान मुलांना लक्षात आलेलं आहे. तर ह्या तुम्ही जे काही मत मांडलेलं आहे ना, तर लहान मुलांना ह्या निसर्गामध्ये कसं राहायचं, कसं वागायचं, म्हणजे निसर्गामध्ये गेल्यानंतर ह्याचं एज्युकेशन मिळणं फार आवश्यक आहे. निसर्गामध्ये गेल्याशिवाय मिळणार नाही. घरी आपण सांगू की असं करायचं तसं करायचं, पण तुम्ही निसर्गात गेलाच नाही तर मग त्या एज्युकेशनचा काय उपयोग नाही. पण आपल्याकडे चांगल्या संस्था आहेत काय, तर त्या संस्था डिसिप्लिन्ड आहेत. जसे पनवेलची निसर्ग मित्र आहे, म्हणजे धनंजय मदन आता कुटुंब इथं आहेतच. तर अशा खूप चांगल्या संस्था आहेत की ज्या आयडियली चांगल्या प्रकारे मुलांना घडवतात. तर निसर्गामध्ये कसं, समजा स्काउट आपल्या शाळेत, आता माझी मुलं ज्या शाळेत जातात तिथं स्काउट नव्हतं, एनसीसी पण नव्हती. मग असं असू शकतं. मग आपणच मुलांना घेऊन तिथे त्यांना शिस्त लावायची. लिव्ह नो ट्रेस ही जी संकल्पना आहे, त्या संकल्पनेवरती आपण स्वतःच शिस्त लावणं फार गरजेचं आहे आणि ते होऊ शकतं. कोणीतरी इम्प्रूव्ह होईल तर ते सुद्धा काय वाईट नाही. येस सर, ओके, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार की आजचं एवढं चांगलं सेशन. आणि अजून एक मला सांगावं असं वाटतं की आजचं आपलं सेशन आहे ते रेकॉर्ड ब्रेकिंग झालं, कारण हे पहिलंच सेशन आहे जे 1.5 तासाचं सेशन झालं आपलं. अदरवाईज आपलं युजली आपण 1 आवरचं करतो, पण आज एकदम चांगलं, म्हणजे सेशन पण चांगलं रंगलं आणि क्वेश्चन आन्सर्स पण चांगले त्यानंतर झाले. त्यामुळे आपलं सेशन आज खूप चांगलं झालं. आणि शिवजयंती स्पेशल आपण असं म्हणू शकतो की 1.5 तासाचं आपलं सेशन झालं आज. मला सुद्धा नवीन अनुभव मिळाला या विषयावर बोलताना. वेगळाच विषय, म्हणजे महत्वाचा विषय आहे. गडावर जाताना निसर्गाकडे लक्ष देणं आणि मी पण द्यायला लागलेलो आहे. येस येस. तर पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आणि कृपया कोणीही लिव्ह होऊ नका. एक 2-3 अनाउन्समेंट्स आहेत त्याविषयी मी सांगते आणि त्यानंतर आपण आपलं आजचं सेशन संपवूया. या पुढचे अनाउन्समेंट्स असे आहेत की आता आपल्या सर्वांना माहित आहे की पुढच्या महिन्यामध्ये होळी येत आहे. तर आपल्या ग्रीन शॉपी या प्रकल्पाच्या अंडर आपल्याकडे नॅचरल कलर्स अवेलेबल आहेत, जे कुठलाही केमिकल न वापरता तयार केलेले आहेत. तर तुम्ही नक्की ते कलर्स आपल्या ग्रीन शॉपीमधून परचेस करू शकता. ग्रीन शॉपीचं ऑफिस आहे ते दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये आहे ठाण्यामध्ये. तर ज्यांना नॅचरल कलर्स हवे असतील त्यांनी नक्की या क्रमांकावर संपर्क करावा. हे पोस्टर मी आपल्या ग्रुपवरती शेअर करेन. त्यानंतर ज्यांना नैसर्गिक रंग स्वतः बनवायला शिकायचे असेल त्यांच्यासाठी सुद्धा आपण नैसर्गिक रंगाची कार्यशाळा घेतो. तर तुम्हाला तुमच्या सोसायटीमध्ये किंवा क्लबमध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये जिकडे अशी कार्यशाळा ऑर्गनाईज करायची असेल तर त्यासाठी देखील तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आम्ही तुमच्या ठिकाणी येऊन आपली ही नैसर्गिक रंगाची कार्यशाळा घेऊ.
त्यानंतर आपण आता 2 मार्चला म्हणजे येणाऱ्या रविवारी, पुढच्या रविवारी आपण येऊर येथे नेचर ट्रेल ऑर्गनाईज केली आहे, जी बटरफ्लाय या विषयावर असेल. आणि दिवाकर ठोंबरे सर जे बटरफ्लाय एक्सपर्ट आहेत, ज्यांचं आपल्याकडे सेशन देखील झालं होतं, ते आपल्याला या ट्रेलमध्ये गाईड करणार आहेत. तर सर्वांनी नक्की या ट्रेलला देखील उपस्थित राहावं. 2 मार्चला सकाळी 7 ते 9 असा या ट्रेलचा टायमिंग आहे. 2 मार्च येऊरला आपली ट्रेल होणार आहे, तर सर्वांनी नक्की या ट्रेलला यावं. आणि पुढील सत्र जे आहे आपलं, म्हणजे एव्हरी फ्रायडे आपली ही पर्यावरण शाळा चालते. तर पुढचं आपलं सत्र आहे ते 28 तारखेला होणार आहे आणि त्याचा विषय आहे गोष्ट एका प्राणी संग्रहालयाची. डॉक्टर अभिषेक साटम जे आपले राणीच्या बागेमध्ये कोऑर्डिनेटर आहेत, तर ते आपल्याला याविषयी गाईड करणार आहेत. तर तुम्ही सर्वांनी देखील पुढच्या सत्राला देखील उपस्थित राहावं अशी सर्वांना विनंती आहे. आणि आजचे आपले जे स्पीकर आहेत, आपल्या शेखर राजसिर्के सरांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि आपल्या सर्व पार्टिसिपंटचे देखील खूप खूप आभार. आपण पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी 4 वाजता. तोपर्यंत नमस्कार.